Greetings, everyone. In Jesus' name, we are waiting for you all to come online. Thank you, Jesus. Praise you, Jesus. So if you're watching us right now, I would request you to share this video. Please do share it right now. इसे शेयर कीजिएगा अभी ताकि और भी लोग जुड़ पाए हमारे साथ. And let's worship the Lord. Let's spend some time in the Word today. जैसे मैंने लास्ट टाइम भी कहा कि हम लोग बहुत सारी चीज़ें शेयर करते हैं. These things are very important. Word and worship are of eternal value. इसे ज़रूर शेयर कीजिएगा. And once you have shared, put down your comment. अपना कमेंट डालो कि हमने शेयर किया है. And so that more people are reached out. Amen. Praise Jesus. Hallelujah. He's a good God. परमेश्वर भला परमेश्वर है. Hallelujah. Thank you, Jesus. Amen. Right. आइए हम मिलकर परमेश्वर की आराधना करें. Let's worship the Lord today. Thank you, Jesus. Thank you, Lord. आइए अपनी आँखों को बंद करें और उसे धन्यवाद दें. Thank you, Jesus, for this time. इस समय के लिए धन्यवाद देते. परमेश्वर महान परमेश्वर है. Thank you, Lord. Thank you, Jesus. We worship you, Lord. He's amazing. तू ही है वो जो मुझको उठाता. तू ही है वो जो मुझको संभालता. देखता हूँ मैं जब तेरे क्रूस की ओर. तू ही है वो जो मुझको संभालता. तू ही है वो जो मुझको उठाता. तू ही है वो जो मुझको संभालता. देखता हूँ मैं जब तेरे क्रूस की ओर. तू ही है वो जो मुझको संभालता. मैं आजाद हूँ. मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ. मैं आजाद हूँ. मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ. आजाद है. तू ही है वो जो मुझको उठाता. तू ही है वो जो मुझको संभालता. देखता हूँ मैं जब तेरे क्रूस की ओर. तू ही है वो
जो मुझको दौड़ाता, मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ, मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ। टूटे सारे बंधन आजाद मैं हुआ हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ। टूटे सारे बंधन आजाद मैं हुआ हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ, मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ, मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ। मैं आजाद हूँ परमेश्वर तेरे लहू के द्वारा, तेरे लहू से मुझे मिली है आजादी। तेरी स्तुति हो, तेरी प्रशंसा हो। We exalt your name, Lord. Thank you, Lord. जैसे आपकी आंखें बंद हैं, धन्यवाद देते रहो परमेश्वर को, क्योंकि वो सबसे प्यारा है, उसके जैसा कोई नहीं है। तेरी आराधना करते हैं। ओ पवित्र, अति पवित्र, पवित्र, अति पवित्र है सेनाओं का प्रभु, है सेनाओं का प्रभु। पवित्र है तू। Come on, together. यशाया ने देखा प्रभु को ऊंचाई पर, बैठा सिंहासन पर, राजाओं का राजा, उसकी महिमा से मंदिर भर गया। दूतों ने कहा पवित्र, पवित्र, अति पवित्र, पवित्र, अति पवित्र है सेनाओं का प्रभु, है सेनाओं का प्रभु। पवित्र है। अपनी नजर परमेश्वर की ओर लगाओ, कहे परमेश्वर तू पवित्र है। आमीन। समझ गए? ओ यूहन्ना ने देखा प्रभु को तापू पर, मुर्दों सा गिर पड़ा उसके चरणों पर। दूतों ने देखा मानव पुत्र के समान, दूतों ने कहा पवित्र, पवित्र, अति पवित्र, पवित्र, अति पवित्र सेनाओं का प्रभु,
पवित्र है तू, है सेना का यहोवा, पवित्र है तू, राजाओं का राजा है। Amen and amen, hallelujah, amen। कितने एक्साइटेड है वचन के लिए आज, amen। तो जैसे आप देख रहे हो, मैं फिर से आपको एनकरेज करना चाहूँगा कि ये जो है, जो हमेशा के लिए हमारे लिए मदद में आएगी, ये परमेश्वर का वचन है, amen। इस वीडियो को शेयर कीजिएगा आपके ग्रुप्स में, आपके पर्सनल प्रोफाइल पर और अलग अलग जगहों पर, आपके व्हाट्सएप पर, आप अपने ब्रॉडकास्ट लिस्ट में भी भेज सकते हो ये लिंक को, शेयर इट। और मैं यकीन में कहता हूँ कि जो भी आज देखेगा ये वीडियो और जो भी आज का मैसेज सुनेगा, उनकी ज़िंदगी बदलेगी, amen। So you can share this video right now. God bless you, and let's wait for the word now. Come on, thank you, Jesus. Understood. Hello, praise the Lord. प्रभूची स्तुती असो। So how are you? तुम्ही सर्व कसे आहात? Praise God for all those who are watching. सर्व लोक जे हे व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी I believe प्रभूला you're धन्यवाद असो। blessed, आमचा विश्वास आहे तुम्ही आशीर्वादित आहे। praising and worshiping God. प्रभूची स्तुती व आराधना Yeah, करून। praise the Lord, all of you. प्रभूची स्तुती असो सर्वांना। Wonderful. Glory to God forever. देवाला गौरव असो। Many have asked me to continue with the messages that I had given in the past. अनेक लोकांनी मला तो संदेश चालू ठेवायला सांगितले जे मी भूतकाळमध्ये दिले होते। But I'll continue later on. पण ते संदेश मी नंतर I know देणार there are many messages I have still to give. आणि मला माहिती आहे अनेक संदेश मला अजून द्यायचे I had आहेत। started with that afterlife, what happens. आणि मी ह्या संदेशाने सुरू केले की जीवनानंतर काय होतो। Yeah, and then I also preached about the now time आणि मी आताच्या वेळेविषयी देखील संदेश we are दिले in. आणि ज्या काळात आम्ही I आता think we आहे have just finished third part. आणि त्याचा तिसरा भाग आम्ही समाप्त केला Yeah, आहे। because I don't want you to focus on the negative. मग कारण माझी इच्छा नाही की तुम्ही नकारात्मक वर लक्ष लावले Even पाहिजे God does not want you to focus on the negative. आणि देवाची इच्छा देखील नाही की तुम्ही नकारात्मक गोष्टीवर So, लक्ष लावले पाहिजे। We should not preach about this pandemic or about this virus or what is happening now. म्हणून आपण ह्या महामारी किंवा विषाणूविषयी आता संदेश दिले नाही पाहिजे। As if, then our focus goes there. मग आपलं लक्ष तिथे जातो। Then many preachers take out all these revelation and the last day events and try to place it before us. आणि मग जे सेवक आहे ते शेवटच्या काळाची घटना घेत आहे, प्रकटीकरणाच्या पुस्तकामधून ते सर्व गोष्टी आपल्या पुढे मांडत आहे As if it's going to happen now. जसं काय ती गोष्टी आताच घडणार It आहे is going to happen, आणि ती गोष्टी तर घडणारच but not आहे now. पण आता नाही। Amen. आमेन। So let's not put fear. म्हणून आपण भीती घालू नये See, you cannot stop the tribulation that is coming आणि जी संकट काल येत आहे ते तुम्ही थांबवू शकत by नाही prayer. प्रार्थनेने। You cannot stop it. ते आपण थांबवू शकत नाही That's God's judgment आणि ती देवाची न्याय upon the आहे world जगावर that is coming. जी येत आहे। So you cannot pray and stop it. म्हणून तुम्ही प्रार्थना करून ते बंद करू शकत नाही। See, the Antichrist spirit is already working. आणि ख्रिस्त विरोधकाच्या आत्मा आधीच काम करत Yeah, for आहे। many years खूप वर्षापासून तो काम करत till आहे that the Antichrist comes. जोपर्यंत तो ख्रिस्त विरोधक येत नाही So what तोपर्यंत। we see today, fear, म्हणून जे आज आम्ही भीती पाहत आहे see, today there's so much fear आज खूप भीती आहे that, the what do you call it, the powers or the authority people can ask us to do anything, and out of fear people will do. आणि जे अधिकारीचे लोक आहे जे शासन आहे ते आपल्याला काही करायला सांगत आहे आणि ते आपल्याला असं नियंत्रणाखाली आणत आहे जेणेकरून जे ते बोलत आहे तसंच आम्ही केले See, पाहिजे। fear will take away all your freedom. आणि जी भीती आहे तुमची सर्व मोकळीकता काढून घ्या That's the way the devil works. आणि अशा प्रकारे शैतान काम करतो। See, if he wants to control you, जर शैतानाला तुमच्यावर नियंत्रण he has to करायचं bring fear मग त्याला भीती आणावं लागेल so that he can take away your freedom. जेणेकरून तो तुमच्या स्वतंत्रता घेऊन जाऊ शकतो। And this is just the gist of what is going to happen in the future. आणि ही फक्त एक यादी आहे जे भविष्यामध्ये घडणार So आहे। remember all this. म्हणून हे सर्व So लक्षात we ठेवा। cannot stop the tribulation that is coming on this earth. जी संकटकाल ह्या पृथ्वीवर येत आहे ते आपण थांबवू शकत नाही। And secondly,
आणि दुसरी गोष्ट we will not be here that time. आम्ही त्यावेळेस इथे नसेल. So let us not focus on all that negative things. म्हणून त्या नकारात्मक गोष्टींवर आपण आता लक्ष In the लावू नये. Bible we see, आणि शास्त्रामध्ये you आपण know, so पाहतो many times, आणि अनेकदा like when Jesus was going in the boat with the disciples, जेव्हा येशू नावेत त्याच्या शिष्यांबरोबर and suddenly जात the storm came, होते आणि अचानक वादळ आले and what did the disciples do? आणि शिष्यांनी त्यावेळेस They काय केलं? focused on the storm त्यांनी वादळावर लक्ष लावले instead of focusing on the word, आणि वचनावर लक्ष लावण्याच्या the ऐवजी word that the Lord Jesus gave, आणि जो शब्द येशूने त्यांना दिले that we will go to the other side. की आपण दुसऱ्या बाजूला जाणारच. And the Lord said, where is your faith? आणि प्रभूने त्यांना विचारले तुमचा विश्वास कुठे Where आहे? is your faith? तुमचा विश्वास कुठे आहे? They had put their faith in the storm त्यांनी आपला विश्वास वादळावर लावले because they had the focus on the storm. कारण त्यांचे लक्ष वादळावर होते. So that's what Jesus was saying. Where is your faith? म्हणून येशू त्यांना विचारत होते तुमचा विश्वास कुठे आहे? Your faith should be on the word of God. आणि तुमचा विश्वास देवाच्या वचनावर असले You पाहिजे. don't put your faith on the negative situations. आणि तुम्ही तुमचा विश्वास नकारात्मक परिस्थितीवर And then लावू fear नका. comes. आणि मग भीती That's येते. why Jesus told them, म्हणून येशूने त्यांना why सांगितलं did you fear? की तुम्ही का भीती बाळगली How did fear come? आणि भीती कशी आली? Faith on the negatives. आणि विश्वास नकारात्मक Faith on गोष्टी what is happening आणि विश्वास त्या गोष्टीवर जी घडत आहे brings fear. ती भीती आणते. And when fear comes, आणि जेव्हा भीती faith येते doesn't work. विश्वास काम And करत it नाही. is easy for the devil to control you. आणि मग सोयीचं होतं शैतानाला आपल्यावर नियंत्रण करायचं. Even when Peter walked on the water, जेव्हा पेत्र पाणीवर चालला he walked on the तो water. पाणीवर चालला But when his focus turned away पण जेव्हा त्याचे लक्ष त्यांनी काढले to the storm, वादळाकडे लावले he began to go down. मग तो बुडायला सुरू केला. See, there are many incidents in the Bible. आणि शास्त्रामध्ये अशा अनेक घटना आहेत. So instead of the preachers preaching about what the devil wants you to see, आणि प्रचार लोक हे शिकवण्याच्या ऐवजी की शैतानाला काय पाहिजे की तुम्ही पाहिले पाहिजे you must focus on what the Lord is doing today. आणि तुम्ही त्या गोष्टीवर लक्ष लावले पाहिजे की प्रभू आज आता काय The करत आहे. devil wants you to forget what the Lord is doing today आणि शैतानाची इच्छा आहे की तुम्ही विसरून गेले पाहिजे की प्रभू आज काय करत आहे. so that he can control you. जेणेकरून तो तुमच्यावर नियंत्रण He करू can शकतो. bring these things to pass in your life. तो ह्या गोष्टीला तुमच्या जीवनात आणू शकत Are you आहे. understanding this? तुम्हाला कळत आहे का इथपर्यंत? So it's very important. Where is your focus today? म्हणून खूप महत्वाचे आहे की तुमच्या लक्ष आज कुठे आहे. You know, if you take some scriptures from the Bible and try to make the focus on the end day events as if it's happening today, it's a wrong focus. जर तुम्ही पवित्र शास्त्र घेतले आणि शेवटच्या दिवसाच्या घटना तुम्ही असं दाखवताय की आज घडत आहे मग ही चुकीच्या गोष्टी आहेत. Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले See, का? remember, this is just a virus. आणि लक्षात ठेवा ही फक्त एक विषाणू आहे. It's not a plague. आणि ही काय महामारी It's not नाही a disease. आणि ही काय रोग नाही. You know, it is like a flu. आणि हे एक तापासारखं आहे. We know that, every year, once in a year, or after some years, we have faced this kind of flu. आणि आपल्याला माहितीये की काही वर्षानंतर आम्ही ह्या असं फ्लूचा सामना केला आहे. Though we do applaud the efforts taken by the government जरी आम्ही सरकारने जी परिश्रम घेतले त्याची आम्ही प्रशंसा करतो and what they're doing आणि ते जे काय करत so आहे that to lessen the impact, जेणेकरून ते हे जे परिणामाला कमी करू and शकत we're not आहेत. against all this, आम्ही ह्या सर्व गोष्टींच्या विरुद्ध नाही. but some people don't want anything to happen like this. I mean, don't want anything to come like this suddenly. आणि काही लोकांना असं आवडत नाही की असं काय अकस्मात गोष्टी त्यांच्या जीवनात आले पाहिजे. Even when apostles were traveling with Jesus, they didn't like it. आणि ज्या प्रेषित येशू बरोबर प्रवास करत होते त्यांना ही गोष्टी पसंत नव्हते. They didn't like what the storm that had come. आणि त्यांना पसंत झाली नाही की जी वादळ त्यांच्या पुढे आली होती But त्याच्या. these things prepare us for something greater. पण ही गोष्टी आपली तयारी करत आहे काही महान गोष्टींसाठी. There'll be something good that will happen. आणि काहीतरी चांगलं होणारच आहे. Okay. So now let me speak to you the new message, आज मी तुम्हाला एक नवीन संदेश which is देतो very, very important. जी खूप खूप महत्वाची आहे. Though I was going to preach something else, जरी मी काय इतर प्रचार करणार होता but I'm going to teach you something different today. पण मी आज तुम्हाला काय वेगळा शिकवणार आहे. We need to rightly divide the word of truth. आपण सत्याच्या वचनाला बरोबर दुभागले पाहिजे. Now what I'm going to preach today is this. आज मी तुम्हाला काय प्रचार करणार आहे ती अशी आहे. Our sins have already been forgiven. आपली पापांची आधी क्षमा झालेली आहे. So I'll address both those who don't know आणि त्या लोकांना देखील संबोधित the करणार Savior आहे तारणहारा माहिती नाही and those who know the Savior. आणि जे तारणहाराला ओळखत आहेत दोघांना मी संबोधित करणार आहे. We must know that God sent Jesus as the Savior of the world. म्हणून आपल्याला कळले पाहिजे की देवाने येशूला जगाच्या तारणहारा म्हणून पाठवले. And we must also know आणि तुम्हाला हे देखील समजले salvation पाहिजे is in Christ, की जो तारण आहे in फक्त Jesus.
ख्रिस्तामध्ये येशूमध्ये आहे. So there are two places we live. म्हणून दोन जागा आहे जिथे आम्ही One of the राहतो. two places, आणि दोन जागापैकी एक जागामध्ये one आपण in राहतो. Christ एक ख्रिस्तामध्ये and one is outside आणि Christ. एक ख्रिस्ताच्या बाहेर आहे. This is the way it is divided in the between people. आणि अशा प्रकारे लोकांमध्ये आपण वेगळा गट तयार करतो. It has got nothing to do with good works. आणि ह्याला पुण्यकामाने काय घेणे It has got देणे nothing to do with big sin, small sin. आणि मोठा पाप आणि छोटा पापाचं काय घेणे No, देणे it is नाही. only either you're in or out. आणि एक एवढंच आहे, एक तर तुम्ही आत आहे किंवा बाहेर आहे. There's no confusion. आणि ते गोंधळ नाही. God has brought Christ देवाने ख्रिस्ताला आणले as a savior, तारणहारा म्हणून. and anyone who believes आणि जो कोणी विश्वास करतो enters in, तो आत प्रवेश and करतो. anyone doesn't आणि believe जो कोणी विश्वास करत is नाही outside. तो बाहेर आहे. That's all. एवढंच आहे. Amen. आमेन. It has got nothing to do with your works. आणि ह्याला तुमच्या कामाबरोबर काय घेणे It देणे has नाही. got nothing to do with how rich you are, how talented you are, how beautiful, handsome you are. It has got nothing to do with anything. आणि ही गोष्टी तुम्ही किती धनवान आहे, गुणवंत आहे आणि किती शिक्षित आहे, अडाणी आहे, ह्या गोष्टीवर काय घेणे देणे नाही. It has got only to do in or outside. आणि फक्त आत आहे किंवा बाहेर ही गोष्टी महत्वाची आहे. Amen. आमेन. And you enter inside by faith. आणि तुम्ही आत प्रवेश करत आहे विश्वासाने. So that's the good news. म्हणून ही चांगली बातमी आहे. Okay. Amen. So if you have believed in Jesus, जर तुम्ही येशूवर विश्वास now, केला I'll also teach you what is believing in Jesus. आणि मी तुम्हाला हे देखील शिकवणार की येशूवर विश्वास करणे म्हणजे काय. You know, believing or having faith in Jesus means आणि येशूवर विश्वास किंवा भरोसा करणे म्हणजे believing in his death and resurrection, त्याच्या मृत्यू व पुनरुत्थानवर भरोसा करणे, विश्वास that करणे he died in our place. की येशू आपल्या जागी मरण पावला. So we must know this. म्हणून आपण हे जाणून It is घेतले by the पाहिजे. gospel that you know this. आणि सुवार्ताद्वारेच तुम्हाला ही गोष्टी कळतो. Now, you know, I want to teach many things deeper. आणि मला खूप गहन गोष्टी शिकवायचं आहे. So that you will rightly divide the word of truth. You will not be confused. तुम्ही सत्याच्या वचनाला बरोबर दुभागणार, तुम्ही गोंधळात पडणार नाही. I know there are some who are watching who are new. आणि मला माहिती आहे असं काय लोक आहे जे नवीन आहे आणि ते पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा there are some व्हिडिओ बघत असेल. who are believers already. आणि असं काय लोक आहे जे आधीच विश्वासू So आहे. what I want to say is, म्हणून मला काय सांगायचं you know, the आहे, believers, आणि जे विश्वासू आहे they can preach the gospel ते सुवार्थाचा प्रचार करू शकत आहे to save people. लोकांच्या तारण But करण्यासाठी. after they are saved, पण त्यांच्या तारण we झाले need to rightly divide the word of truth. आपण सत्याच्या वचनाला बरोबर दुभागले And पाहिजे. there is where you need a teacher. आणि तिथेच तुम्हाला एक शिक्षकाची गरज Otherwise, आहे. you will not have peace. नाहीतर तुम्हाला शांती You नसेल, will be confused. तुम्ही गोंधळात पडू You know, शकता. because in the Bible we see, कारण शास्त्रामध्ये आपण you know, पाहतो like Jesus told the disciples, go and preach only to the Gentiles. Mhm. Sorry, only to the Jews. आणि येशूने शिष्यांना सांगितलं की फक्त जाऊन यहुदी लोकांकडेच तुम्ही प्रचार Don't करा, go to the Gentiles. परराष्ट्रीयांकडे जाऊ But नका. later on, the Lord told Paul to preach to the Gentiles. मग प्रभूने नंतर पौलाला सांगितलं की परराष्ट्रीयांना जाऊन So प्रचार there's करा. a different gospel of Peter and different gospel of Apostle Paul. म्हणून पेत्राच्या वेगळा स्वार्थ आहे आणि पौलाच्या वेगळा स्वार्थ So आहे. you know, only the teachers can know all this. फक्त जे शिक्षक आहेत त्यांना हे कळेल How to rightly divide the word of की truth. कसं त्यांनी सत्याच्या वचनाला बरोबर दुभागले पाहिजे. That's why many are confused. म्हणून अनेक लोक गोंधळून गेले. Many born again Christians take such verses that does not belong to them now in grace. आणि अनेक नवीन जन्मलेले ख्रिस्ती ते वचन घेत आहेत जे आता त्यांना कृपेमध्ये लागू होत And नाही. confuse the born again Christians. आणि नवीन जन्मलेल्या ख्रिस्तींना गोंधळात पाडत आहे हे वचने घेऊन. And they make them to enter into bondage. आणि ते त्यांना बंधनात प्रवेश So करायची there's no परवानगी देतात. joy. म्हणून त्यांच्यामध्ये आनंद So नसतो. what I advise is this. म्हणून मी तुम्हाला काय सल्ला देतो, Those who have not been called for full time, ज्यांना पूर्ण वेळेच्या पाचारण so नाही they must preach the gospel त्यांनी स्वार्थाचा प्रचार so that केले people are पाहिजे, saved. जेणेकरून लोकांच्या तारण But after होईल. they are saved, पण त्यांच्या तारण झाल्यानंतर we must leave it to the teachers आम्ही शिक्षकांच्या हाती त्यांना so that दिले you may पाहिजे, know what to take, what not to take. जेणेकरून त्यांना कळेल काय घेतले पाहिजे काय नाही घेतले पाहिजे. If you take what is not yours, जर तुम्ही ती गोष्टी घेतली जी तुमची नाही, it is very dangerous then. मग खूप धोकादायक असेल. Amen. You see, we must know this. This is very, very important. आणि आपण हे जाणून घेतले पाहिजे ही खूप खूप महत्वाची आहे. Paul's, you know, Bible is a progressive revelation. आणि पवित्र शास्त्र एक प्रागतिक प्रकटीकरण आहे. God did not reveal everything at one time. प्रभूने एका वेळेस सर्व काही प्रगट केलेलं नाही. Amen. You आमेन. must know whether this epistle was written to the Jews
आणि तुम्हाला समजलं पाहिजे हे पत्र यहुदी लोकांना लिहिले or the गेले Gentiles. किंवा परराष्ट्रीयांना लिहिले See, गेले. during the time of आणि Peter, पेत्रच्या वेळेमध्ये Peter was still going to the temple, आणि पेत्र तरी मंदिरात जात होता observing the 3 times prayer. आणि 3 वेळेच्या प्रार्थनेचा तो पालन करत So होता. we need to know all these things. म्हणून आपण हे सर्व जाणून So घेतले. I'll teach you about the differences. म्हणून मी जे फरक आहे त्याच्याविषयी Okay, तुम्हाला so, शिकवणार but आहे. today I will teach you आज मी तुम्हाला शिकवणार आहे that our sins have been forgiven. आपल्या पापांची क्षमा झाली आहे. Amen. आमेन. Our sins have been already forgiven. आमची पापांची आधी क्षमा झालेली If you आहे. have believed in जर Jesus, तुम्ही ईश्वर विश्वास केला your आहे sins are forgiven. तुमची पापांची क्षमा झाली. Or our किंवा sins have already been forgiven Yeah, because आपल्या- you have believed in Jesus. पापाची आधी क्षमा झालेली आहे कारण आम्ही ईश्वर विश्वास केला आहे म्हणून. Amen. And that is what is the topic today. आणि असंच आहे आजचा विषय. So, many Christians are mixing, some verses and their fear. It means I have not done this work, so God will punish me, God will judge me, God will put sickness and disease. See, आणि they are living in fear. काही लोक असं वचन घेत आहेत आणि ते म्हणत आहे मी असं गोष्टी केले नाही तसं गोष्टी केले नाही देव मला शिक्षा देणार म्हणून ते भीती खाली Because they जगत are आहेत. mixing up all the scriptures. कारण ते सर्व वचनाला मिश्रित करत आहे. The works God is going to judge, or after we are saved. आणि जे आपल्या तारण झाल्यानंतर प्रभू ज्या कामाची न्याय करणार That आहे is for rewards. ती प्रतिफळासाठी आहे. We are not saved by works. आणि कामाने आपलं तारण We झालेलं are, नाही. we are saved by believing in Jesus. आपलं तारण झालेलं ईश्वर विश्वास करून And after we are saved, आणि आपलं तारण झाल्यानंतर then we do the good works. मग आपण चांगलं काम करतो And that good works, God gives us rewards. आणि त्या चांगल्या कामासाठी देव आपल्याला प्रतिफळ But देतो. people are using those good works पण लोक त्या चांगल्या कामाचा उपयोग to करत आहेत remain saved, तारण सांभाळून ठेवण्यासाठी to escape the punishment, आणि शिक्षाचा बचाव करण्यासाठी so that God would show favor, जेणेकरून देव त्यांच्यावर अनुग्रह or God दाखवणार would bless them, किंवा देव त्यांना आशीर्वाद God would देणार heal them. देव त्यांना आरोग्य देणार. They are mixing it up. ते सर्व गोष्टीला मिसळून ठेवले आहे. So that's why we need to rightly divide the word of truth. म्हणून आपण सत्याच्या वचनाला बरोबर दुभागले Otherwise, पाहिजे. you will not benefit. नाहीतर तुम्हाला काय फायदा होणार नाही. Amen. आमेन. Okay, let's see it now. आपण पाहूया. Now, today I'll be giving you many verses. आज मी तुम्हाला अनेक वचने देणार आहे. So you need to be very quick to open the Bible. म्हणून तुम्ही खूप तत्पर असले पाहिजे पवित्र शास्त्र Otherwise, you'll not understand. नाहीतर तुम्हाला कळणार नाही. Okay, first open your Bibles प्रथम to 2 Corinthians 5:9. 2 Corinthians 5:9 कडे. Wherefore, म्हणून we labor आम्ही श्रम करतो that whether we are present or absent, किंवा आम्ही उपस्थित आहो किंवा दूर आहे we may be accepted of Him. आणि त्याच्याद्वारे आपले स्वीकार झाले Now, पाहिजे. many people are trying to be accepted अनेक लोक प्रयत्न करत आहे की त्यांच्या स्वीकार झाले पाहिजे. because they think this is speaking about salvation. त्यांना वाटत आहे की तारणाविषयी बोलत आहे. So now what Apostle Paul is saying, म्हणून प्रेषित पौल काय म्हणत आहे it's our goal to please Him. आणि ही आपलं ध्येय आहे त्याला संतुष्ट Whether we करणे. are here, we leave home to heaven. आपण इथे आपल्या देहात आहे किंवा स्वर्गात गेले Because आहे we are accepted by God. कारण देवाने आपल्याला स्वीकार See, केलेले आहे God has accepted us in Christ. आणि देवाने आपला स्वीकार केले आहे Now, ख्रिस्तामध्ये. you don't need to do something to be accepted again. म्हणून तुम्हाला परत काय करायची गरज नाही जेणेकरून परत तुमचा स्वीकार होणार. That's why you must know the difference between in Christ and outside Christ. म्हणून तुम्हाला फरक समजले पाहिजे ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्ताच्या And you बाहेर. must also know आणि तुम्हाला हे देखील there's a कळले पाहिजे. saint and sinner issue. आणि इथे एक संत व पापीच्या That's मुद्दा all. आहे. 2 categories. आणि फक्त 2 गट आहेत. Don't forget this. आणि हे विसरू नका. If you are a saint, you are a saint. जर तुम्ही संत आहात तर तुम्ही संतच If आहात. you are a sinner, you are a sinner. जर तुम्ही पापी आहे तर पापीच आहे. Amen. आमेन. You're not growing into sainthood. आणि तुम्ही संतपणामध्ये वाढत नाही. You are a saint. तुम्ही संतच आहात. And it's not that sinner you're growing or lessening. No, आणि no. पापी असं नाही की तो वाढतो किंवा कमी होतो Means now I'll do less sins. की आता मी कमी पाप करतो So I'm better. जेणेकरून मी Tomorrow I उत्तम do आहे. more sin. उद्या मी अधिक पाप करतो So I'm the worst sinner. जेणेकरून मी सर्वात वाईट पाप Today करतो. I am not doing much sin, so I'm a less saint. म्हणून आज मी कमी पाप केलंय म्हणून मी कमी असं पापी So आहे. the way people preach, म्हणून ज्या प्रकारे लोक the प्रचार करतात audience come to the conclusion. आणि जे दर्शक आहे ह्या सारांशकडे येतात They take that message that way. आणि ते त्या संदेशाला तसंच So we घेतात. need to be very careful. म्हणून आम्ही खूप जपले We पाहिजे. must not confuse them. आम्ही लोकांना गोंधळात नाही पाडले Neither पाहिजे should we put fear in them आणि आम्ही त्यांच्यामध्ये भीती देखील घातले नाही पाहिजे that they will lose peace. जेणेकरून ते आपल्या शांती गमावणार. So God has already accepted us in Christ. म्हणून देवाने आधीच आपला स्वीकार केलाय ख्रिस्तामध्ये Doing good things आणि चांगल्या गोष्टी does करणे not earn salvation. आणि ह्याच्याने आपण तारणाची कमाई It is करत नाही. not to earn justification. आणि हे न्यायीपणा कमवण्यासाठी नाही. But we are already saved. आमच्या आधीच तारण Now झाले your good works
will either earn rewards or not. आणि एक तर तुमचं चांगलं काम प्रतिफळ तुम्हाला देणार किंवा नाही. Now, none of your good works means that you're accepted or not accepted. आणि आता तुमचे जे चांगलं काम हे दाखवत नाही की तुमचा स्वीकार झालेला आहे किंवा स्वीकार It झालेला has नाही. got nothing to do with salvation. आणि तुमच्या पुण्य कामाला तारणाबरोबर But काय some घेणं will देणं take these scriptures नाही. पण काही लोक असं वचने घेणार, and शास्त्र then घेणार they will show you, see, you have not done this. आणि मग ते तुम्हाला बोलणार की बघा तुम्ही अमुक गोष्टी केले नाही, That's why God is not answering. म्हणून देव तुम्हाला उत्तर That's देत why नाही. God is not helping you, म्हणून blessing देव you, healing तुम्हाला you. सहाय्य करत नाही, आशीर्वाद देत नाही, आरोग्य देत नाही. See, now works has got nothing to do with salvation. आता कामाला तारणाबरोबर काय घेणं After देणं? you're saved, तुमच्या तारण झाल्यानंतर your works is for earning rewards or not. आणि तुमचं काम फक्त प्रतिफळ तुम्हाला मिळेल किंवा नाही See, एवढंच आहे. that should be settled in your mind. ही गोष्टी तुमच्या मनात स्थिर झाली. Here he is not dealing with salvation. आणि इथे तो तारणाबरोबर व्यवहार करतच नाही. In fact, in the entire 1 to 13 verses, आणि पूर्ण 1 ते 13 वचनामध्ये but he's talking about the area of reward पण तो प्रतिफळाच्या क्षेत्राविषयी सांगत आहे for our living here on this planet Earth as believers. की आम्ही या ग्रह पृथ्वीमध्ये राहत आहे विश्वासू म्हणून त्या चांगल्या कामाविषयी बोलत आहे. Amen. आमेन. So he's telling the believers आणि तो विश्वासू लोकांना बोलत आहे not do works to be saved, आणि काम करू नका तारण मिळवण्यासाठी, but you do works for rewards. पण तुम्ही पुण्य काम करा प्रतिफलासाठी फक्त. That means त्याचा अर्थ we आहे are not just saved to escape hell, आमचं तारण फक्त झालेलं आहे नरकापासून बचाव करायला, but after we are saved, पण आपलं तारण we झाल्यानंतर are here आम्ही इथे आहे to work the works for rewards. आम्ही इथे आहे प्रतिफलासाठी काम करण्यासाठी. Amen. Amen. We are saved here to save others आमच्या तारण इथे झालेल्या इतरांच्या तारण or करण्यासाठी serving Him, किंवा देवाची सेवा करण्यासाठी, and then we would be rewarded. आणि मग त्याच्यासाठी आम्हाला प्रतिफळ मिळेल. Amen. Amen. So God is speaking about rewards here. म्हणून देव इथे प्रतिफळाविषयी बोलत Many आहे. use these kind of works आणि अनेक लोक अशा प्रकारच्या कार्यांचा उपयोग to करत keep आहेत their salvation intact. त्यांच्या तारणाला सुरक्षित They ठेवण्यासाठी. think otherwise they'll lose their salvation. नाहीतर त्यांना वाटतं की ते आपलं तारण गमावणार, Otherwise they'll become a sinner. नाहीतर ते पापी So होणार. that is what I want to clear today. आणि हीच गोष्टी मला आज स्पष्ट करायची You आहे. know, that's why I gave you this title. म्हणून मी तुम्हाला हा शीर्षक Our दिले sins have already been की forgiven. आमच्या पापांची आधी क्षमा झालेली So you आहे. don't have to do good works म्हणून तुम्हाला पुण्य काम करायची गरज to नाही keep your salvation intact. तुमच्या तारणाला सुरक्षित ठेवण्यासाठी. It is not based on your works. आणि ही तुमच्या कामावर आधारित नाही. Now after you're saved, आता तुमच्या तारण झाल्यानंतर your works does not keep you saved. तुमचं काम तुम्हाला तारणामध्ये Your ठेवत नाही. works is so that you get reward. तुम्ही ह्यासाठी चांगलं काम करत आहे जेणेकरून तुम्हाला So when you प्रतिफळ know मिळेल. this, म्हणून जेव्हा तुम्हाला ही you'll be फरक पडेल, rewarded for your works. तुम्हाला तुमच्या कामासाठी प्रतिफळ मिळेल You'll work more. आणि मग तुम्ही अधिक काम करणार. And that too, this work is by His grace. आणि ती देखील हे जे काम आहे त्याच्या कृपेनेच आहे. Amen. Amen. Don't you want rewards now? आणि तुम्हाला आता प्रतिफळ नको का? God is not waiting for your works so that He cannot punish you, so that He won't punish you or He won't heal you. That is not the question at all here. आणि देव तुमच्या कामासाठी या गोष्टीसाठी बघत नाही की तो तुम्हाला आशीर्वाद देणार नाही, आरोग्य देणार नाही, ह्याच्यासाठी देव तुमच्या काम बघत नाही. Now let me show a little bit so how to separate the word of God. आणि तुम्हाला दाखवणार कसं देवाच्या वचनाला तुम्ही वेगळं केले पाहिजे. You know, even the 12 disciples in Christ's ministry, आणि ख्रिस्ताच्या सेविकामध्ये जे 12 शिष्य होते, if you read Matthew 19, जर तुम्ही मत्ते 19 वाचले they also wanted to know, आणि त्यांना देखील हे माहिती करून घ्यायचा होता so would serving Him, will they get reward? आणि येशूची सेवा केल्यानंतर त्यांना प्रतिफळ मिळेल का, त्यांना हे जाणून घ्यायची See, इच्छा होती. that's what they wanted to know. आणि हेच त्यांना जाणून घ्यायचं होतं. They were not saying that if I work, then we will be saved. No. आणि ते म्हणत नव्हतं की जर मी काम करणार मगच आमच्या तारण होणार, असं नाही. They wanted to know त्यांना हे माहिती करून घ्यायचं when they होतं serve Him, जेव्हा ते प्रभूची सेवा करणार would they be rewarded? त्यांना प्रतिफळ मिळेल की नाही. Amen. Amen. You know, the disciples were with Jesus for almost the 3 years. आणि शिष्य येशू बरोबर होते कमीत कमी 3 They वर्षापर्यंत, have their salvation, आणि त्याच्यात तारण होते, so they are not bothered about that. आणि त्यांना त्याच्याविषयी चिंता नव्हते. And I'm talking about 11 disciples. आणि मी 11 शिष्यांविषयी बोलत We're होते not talking about Judas. आणि यहुदाविषयी बोलत नाही. But in verse 27, we read पण 27व्या वचनात आपण in वाचतो Matthew मत्तेमध्ये 19, 19 27 and 28. आणि 27 आणि 28. Then Peter answered, तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, Behold, Lord, पहा आम्ही we have forsaken all सर्व सोडून and followed thee. आपल्या मागे आलो आहे, What shall we have therefore? तर आम्हाला काय मिळणार.
So what is Peter referring to? आणि पीटर कुठल्या गोष्टीच्या संदर्भात सांगत He आहे was asking, आणि तो प्रभूला विचारत what होता kind of reward आणि कुठल्या प्रकारच्या are प्रतिफळ we going to get आम्हाला मिळणार आहे for having left all these things? आणि हे सर्व गोष्टी आम्ही सोडल्या म्हणून आम्हाला You काय know, he प्रतिफळ left मिळेल? his fishing business, he left everything to follow आणि Jesus. त्यांनी आपल्या कोळीच्या व्यवसाय आणि प्रत्येक गोष्टी सोडल्या येशूच्या मागे And what did जाण्यासाठी. Jesus say आणि येशूने काय in the सांगितलं 28th verse? आणि 28वा Verily I say unto you, आणि येशू त्या सांग मी तुम्हाला खचित that सांगतो you which followed me, की जे तुम्ही माझ्या मागे आले आहे when the Son of Man comes, ज्या पुनरुत्थित मनुष्याचे पुत्र आपल्या गौरवाच्या राजस्थानावर During the- बसेल during that age, आणि त्या काळामध्ये in the throne of his glory, आणि त्याच्या राजस्थानावर you shall also राजस्थानावर sit बसेल upon 12 thrones. तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्ही 12 राजस्थानावर बसून See, इस्रायलाच्या 12 वंशात so, न्यायनिवाडा so करेल. they were asking, when they have worked so much, what reward will they get? आणि ते येशूला विचारत होते की जेव्हा त्यांनी एवढं काम केलंय त्यांना काय किती प्रतिफळ मिळेल काय प्रतिफळ मिळेल They were not working to be saved. आणि ते काम करत नव्हते तारण It didn't पावण्यासाठी have anything to do with their आणि salvation, त्यांच्या तारणाबरोबर त्यांच्या काय घेणे but it had everything to do with their rewards. आणि त्यांना प्रत्येक गोष्टीत फक्त त्यांच्या प्रतिफळाबरोबरच होते. If you know this, आणि जर तुम्हाला हे you will be the कळलं, happiest person. तुम्ही सर्वात सुखी व्यक्ती You असेल. know, many are working, अनेक लोक काम करत आहे with fear. भीतीने. You know, so many are working, Christians are working, अनेक ख्रिस्ती काम करत आहे not looking for rewards, आणि प्रतिफळासाठी बघत नाही, but to maintain that salvation. पण आपलं तारण राखून They ठेवण्यासाठी. think if they don't, आणि त्यांना वाटत आहे जर त्यांनी काम केलं they नाही will lose the ते salvation. आपलं तारण गमवू शकत आहे Or God will not heal them. किंवा ते त्यांना आरोग्य देणार नाही, God will not bless them. ते त्यांना आशीर्वाद देणार नाही. That is not the thought at all. आणि ही विचार मुळीच नाही. You know, the messages have put in fear in a born again Christian's heart. आणि असं संदेश आहे जे नवीन जन्मलेल्या ख्रिस्तीच्या लोकांच्या हृदयात भीती घातलेली I आहे. know so many Christians, they are so faithful. आणि मला माहिती आहे, अनेक ख्रिस्ती खूप विश्वासू आहे. But why are they faithful? पण ते विश्वासू का आहे? Because they are trying to please God by their works. कारण ते देवाला संतुष्ट करायचा प्रयत्न करत आहे आपल्या कामाने. Unless they fear maybe God will punish them नाहीतर त्यांना भीती वाटते की देव or कदाचित not त्यांना answer their शिक्षा prayers देणार, त्याच्या प्रार्थनेच्या or उत्तर not देणार heal them, किंवा त्यांना आरोग्य not देणार bless नाही, them, त्यांना आशीर्वाद देणार नाही, not save them. त्यांचे तारण करणार नाही Their sin will disqualify them. आणि त्यांचे पाप त्यांना अपात्र ठरवेल. That is not the case at all. आणि ही स्थिती मुळीच नाही. Stop working to be saved. आणि तारण पावण्यासाठी काम करायला बंद करा Start working for rewards. आणि प्रतिफळासाठीच काम करा. Amen. Amen. You'll work better. मग तुम्ही उत्तम काम करणार. Amen. आमेन. Because you're saved. तुमचं तारण See, the झालं moment you're saved, आणि ज्या क्षणी तुमचं God तारण didn't take you home. देवाने तुम्हाला घरी घेऊन He गेले, kept you here. देवाने तुम्हाला इथे So ठेवले. from now, जेणेकरून आता whatever you do, जेणेकरून आता जे For काही his तुम्ही glory. करत आहे त्याच्या गौरवासाठी you will be rewarded in तुम्हाला heaven. त्याच्यासाठी स्वर्गामध्ये प्रतिफळ मिळेल. Amen. आमेन. There's a great coronation ceremony in heaven. आणि खूपच मुकुट मंडिताचा एक उत्सव आहे Not, स्वर्गामध्ये. not because you are saved, आणि तुमच्या तारण झाले म्हणून that नाही, you work to be saved. आणि किंवा No, तुम्ही no, no, काम no, no. करत आहे तारण मिळवण्यासाठी नाही. उद्धार मिला करके तुमको स्वर्ग में रिवॉर्ड नहीं मिला, उद्धार फुकट मिला तुमको. Hello. तुम्हाला तारण मोफत मिळाले. Many people are thinking, because I was saved by my works, so in heaven God will reward me. No. अनेक लोकांना वाटत माझ्या कामाद्वारे माझे तारण झालेलं आहे म्हणून स्वर्गामध्ये देव मला प्रतिफल देणार असं You will नाही. not be rewarded in heaven because you work to be saved. आणि तुम्हाला स्वर्गामध्ये प्रतिफळ मिळणार नाही कारण तुम्ही काम केले तारण मिळवण्यासाठी No. नाही. You are saved by believing, आणि तुम्ही विश्वास केले म्हणून तुमच्या not तारण by झाले. working. तुमच्या कामाने नाही. The ceremony in heaven will be for your works after you are saved. आणि जे उत्सव होणार आहे स्वर्गामध्ये त्या कामासाठी असेल तुमच्या तारण झाल्यानंतर जे काम तुम्ही केले त्याच्यासाठी. Amen. So you should be happy serving Him. म्हणून आम्ही आनंदित असलो पाहिजे But देवाची सेवा you करायला. see the face of believers. पण तुम्ही विश्वासू लोकांच्या They are not चेहऱ्यावर happy, ते आनंदित नाही even working hard, आणि परिश्रम करू because नये. they are working to keep their salvation. कारण ते काम करत आहे त्यांच्या तारण सांभाळून So they're ठेवण्यासाठी. not doing joyfully. म्हणून ते आनंदाने ही गोष्टी करत They'll नाही. murmur and complain. आणि ते कुरकुर करणार, They have तक्रार no करणार. peace. त्यांच्यात शांती They are आहे, angry. ते रागिष्ट आहे. All these things, negative things, they are still carrying. आणि हे सर्व नकारात्मक गोष्टी अजूनही ते वाहत इतना आहेत. मेहनत करने का, इतना तकलीफ उठाने का, कल जाने का, कल बोलने का, that जबरदस्ती is there, that force is there upon them. आणि ती बलजबरी त्यांच्यावर आहे There is no peace in their life आणि त्यांच्या जीवनात शांती नाही. because they're all working
to be saved. कारण ते सर्व काम करत आहे तारण पावण्यासाठी See, मिळवण्यासाठी. because some believers, that's why I tell you, believers don't preach or don't teach the believers, preach to the unbelievers. म्हणून विश्वासू लोकांना तुम्ही विश्वासू लोकांना प्रचार किंवा शिक्षण देऊ नका, अविश्वासू लोकांना तुम्ही शिकवण द्या. So the disciples were asking Jesus म्हणून शिष्य लोक येशूला विचारत होते that what reward will they get for their works? की त्यांच्या कामासाठी त्यांना कुठला प्रतिफळ मिळणार Now आहे. let's go back to 2 Corinthians 5. आपण 2 कोरिन्थियर 5 And we have the same concept for you here. आणि तिथे सारखंच तत्व आहे तुम्हाला इथे. Now even here Paul is not dealing with our salvation, आणि इथे देखील पौल आपला तारणाबरोबर व्यवहार but करत rather आहे, with rewards. पण तारणा प्रतिफळ बरोबर. You can open your Bibles, 2 Corinthians 5:10. आणि तुम्ही तुमच्या जे पवित्र शास्त्र आहे 2 कोरिन्थियर 5:10 कडे That's why वळू it's शकता. very important we need to, divide the word of God properly. म्हणून खूप महत्वाचे आहे की आपण देवाच्या वचनाला बरोबर दुपागले पाहिजे. For we must all कारण आपण सर्वांना appear प्रगट झाले पाहिजे before the judgment seat of Christ. ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर. Yeah, many people have fear about this verse. आणि खूप लोकांना ह्या शब्दाविषयी खूप भीती And वाटते. some Christians have taken this scripture and preached in such a way that all Christians are fearful now. आणि काही लोकांनी हे वचन घेऊन असा प्रचार केलाय की सर्व ख्रिस्ती लोक भयभीत झाले आहेत. Means we must all appear. आणि आपण सर्व प्रगट झाले No पाहिजे one is going to escape it. आणि कुणाच्याही बचाव होणार नाही. You must appear. आणि तुम्ही प्रगट झालेच पाहिजे. Now, we आणि आम्ही is talking about the believers. आणि विश्वासू लोकांविषयी सांगत आहे, आपणाविषयी सांगत. This scripture, आणि हा जो शास्त्र the आहे KJV translators आणि KJV जे अनुवाद used करणारे judgment. त्यांनी न्यायाचा उपयोग केला. So people are afraid now. म्हणून लोकांना आता भीती वाटते. And Christian can use this scripture आणि ख्रिस्ती लोक ह्या शास्त्राचा उपयोग करू that शकतात God will judge you की देव तुमच्यावर न्याय if you करणार don't work. जर तुम्ही काम केले नाही. This is not speaking about salvation. आणि तारणाविषयी बोलत नाही, This is speaking about rewards. आणि प्रतिफळाविषयी बोलत आहे. Are you understanding? तुम्हाला See, कळत be आहे. very careful about these believers आणि विश्वासू लोकांविषयी खूप जपा, because they love to put fear कारण त्यांना भीती घालायला खूप आवडत आहे and rob your peace. आणि तुमच्या शांती चोरी करायला त्यांना Because खूप आवडत. today many people want this kind of message like कारण condemnation and fear and guilt. They love it. आणि अनेक लोकांना दंडाज्ञा, भीती आणि दोषी भावनाचा संदेश खूप आवडत आहे. They'll say amen. आणि ते म्हणणार आमेन. Appear before the judgment seat of Christ. आणि ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर आपण प्रगट झालो This पाहिजे. word judgment really scares people. आणि हा जो शब्द आहे न्याय लोकांना खरोखरच भयभीत करतो. But the Greek word for this word judgment is bema or bema, whatever you say. पण हेलेनी शब्द ह्या न्याय शब्दासाठी भीमा किंवा भेमा काही तुम्ही म्हणू And शकता. we all believers आणि आम्ही सर्व विश्वासू लोक will appear ते प्रगट होणारच आहे before this seat. या न्यायासनासमोर. Amen. आमेन. So it's called bema or a platform, a raised platform आणि याला भीमा किंवा उंच केलेला असं मंच म्हणू शकत आहे. that is used to, to reward people, award people, all these things. आणि लोकांना प्रतिफळ देण्यासाठी, पदक देण्यासाठी काही तुम्ही बोलू शकत आहे असा मंच तयार केला गेला. Yeah, that is the meaning of that word, judgment. आणि ह्या न्यायाचा हा शब्द आहे. The parties would come and stand before the judges or whoever it is there. आणि जे काय दल आहे ते न्यायाधीश समोर येऊन उभे राहणार. It is also used in the Olympic Games आणि ऑलिम्पिक खेळामध्ये देखील याचा for the उपयोग केला. judges to stand आणि न्यायाधीश लोकांनी उभे to राहिले पाहिजे. determine who is the winner. आणि हे निश्चित करायला की जिंकणारा कोण आहे. And Paul has used this kind of analogy or आणि whatever it पौलाने is. अशा प्रकारच्या शब्दाचा उपयोग केलेला आहे. So he's speaking about that kind of judgment. आणि पौल अशा प्रकारच्या न्यायाविषयी बोलत आहे. It is not judgment to punish आणि you, ही न्याय तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही, but to bless you with reward. पण तुम्हाला प्रतिफळाद्वारे आशीर्वाद Or देण्यासाठी. if you have not worked, किंवा जर तुम्ही काम you केले will नाही not get reward. तुम्हाला प्रतिफळ मिळणार But that नाही. doesn't mean you will be sent to hell. ह्याचा अर्थ No, no, असं no, नाही की no. तुम्हाला नरकात पाठवण्यात येणार, No, no, no. असं नाही. It is a place to be rewarded. आणि ती फक्त एक जागा आहे जिथे तुम्हाला प्रतिफळ So मिळेल. based on this, म्हणून या we गोष्टीच्या must आधारे all appear आपण सर्व प्रगट झालो पाहिजे. before this bema seat, आणि ह्या भीमा न्यायासनास not to be judged for our sins, आपल्या पापांसाठी न्याय व्हायला because नाही, Jesus took our judgment कारण येशूने आपली न्याय घेतली स्वतः and freed us. आणि आपल्याला मुक्त So केले. that question doesn't म्हणून arise. तो प्रश्न तर येतच नाही. Amen. Amen. Today people are bringing that many kind of judgments, आज लोक अनेक प्रकारचे न्याय घेऊन येत आहेत the last day आणि judgments. शेवटच्या दिवसाच्या न्याय Now, आता घेऊन येत आहे. That is not there now. आणि ती गोष्टी आता नाही.
Remember this. लक्षात ठेवा. Look at what God is doing. आणि बघा देव काय करत That's why I आहे. brought that message. म्हणून मी तो संदेश आणला. Where are we in the timeline of God today? आणि आज आम्ही देवाच्या कालावधीमध्ये कुठे आहे. Instead of focusing on what the Lord is doing, आणि ह्या गोष्टीवर लक्ष लावण्याच्या ऐवजी की देव काय करत that आहे greater works, आणि महान कामावर, we are focusing on what the devil is trying to show us. आणि आपण त्या गोष्टीवर लक्ष लावत आहे जो शैतान आपल्याला दाखवायचा Because प्रयत्न he करत is terrified. कारण तो तर भयभीत झाला He आहे. knows त्याला माहिती आहे now the glory is going to come upon the church. की आता जी महिमा आहे गौरव आहे मंडलीवर येणार आहे. Amen. आमेन. So where is your focus today? म्हणून आज तुमचं लक्ष कुठे Where आहे is your faith today? आणि आज तुमचा विश्वास कुठे आहे. If you are hearing all this doom and gloom, जर तुम्ही सर्व दुःखाच्या आणि उदासीच्या remember you are संदेश- putting your faith there, मग तुम्ही तुमचा विश्वास तिथे लावत and आहे definitely fear will come. आणि नक्कीच भीती येणारच. And when fear comes, आणि जेव्हा भीती येतो you lose your freedom. तुम्ही तुमच्या मोकळीकता गमावणार. You will give your freedom तुम्ही तुमच्या स्वतंत्रता freely to देऊन the टाकणार. devil. मोकळीकतेने देऊन You will टाकणार. tell him, you handle me. मोफत देऊन टाकणार शैतानाने. तुम्ही शैतानाला सांगाल माझ्याशी व्यवहार कर. And it becomes very easy for the devil to oppress you. आणि मग शैतानाला खूप सोयीस्कर होतं तुम्हाला तुमचा छळ करायला. Where is your faith? तुमचा विश्वास See, कुठे look, आहे. Jesus also said, where is your faith? म्हणून येशूने देखील शिष्याने विचारले तुमचा विश्वास कुठे आहे. Fear comes because of wrong faith आणि भीती येतो चुकीच्या or विश्वासामुळे wrong focus. किंवा चुकीच्या लक्षामुळे. Amen. आमेन. We must not speak about all this now. आणि आम्ही ह्या गोष्टीविषयी आता नाही We बोलले. are hiding what God is doing. आम्ही ते लपत आहे जे देव करत आहे And we are exposing what the devil is doing. आणि आम्ही ते गोष्टी उलगडीस करत आहे जो शैतान करत That's आहे. what the devil wants. आणि असं शैतानाला हवं. When Peter was looking to Jesus, जेव्हा पेत्र येशूकडे बघत everything होता, was fine. प्रत्येक गोष्टी But the चांगल्या devil होत्या. said, look here, पण शैतानाने सांगितलं इथे बघ, look here. इथे बघ And the माझ्याकडे. moment he focused there, आणि ज्या क्षणी त्यांनी लक्ष दुसरीकडे लावले he lost his faith. त्यांनी आपला विश्वास गमावला. He lost his freedom. त्याची मोकळीकता And the गमावला devil could pull him आणि down. शैतान त्याला खाली ओढू शकत होता. I don't know why today preachers are putting so much fear. आणि मला कळत नाही प्रचारक लोक एवढं भीती का घालत आहे. Amen. आमेन. I will come to the fifth part. आणि मी पाचवा भाग जेव्हा Because घेणार तेव्हा या मुद्द्याकडे My येणार. message is not that today. कारण Okay. माझा संदेश तो आज Let me come back here now. नाही. परत इथे येतो. If you have the life of God जर तुमच्यामध्ये देवाचे जीवन by आहे, believing in Jesus, ईश्वर विश्वास करून you are in the most protected place, that is Christ. आणि तुमच्यामध्ये फारच सुरक्षित जागा आहे ती आहे ख्रिस्त. Amen. आमेन. Let your focus be Christ. आणि तुमचं लक्ष येशू असू द्या. Why do you want to go and look outside? आणि तुम्हाला बाहेर जाऊन बघायची काय इच्छा आहे. The Bible says, don't love the world, don't look at the world now. आणि शास्त्र म्हणत आहे जगावर प्रीती करू नका, जगावर आता बघू नका. You are in Christ, तुम्ही ख्रिस्तात आहे the most safest आणि place, सर्वात सुरक्षित जागेत आहे. covered by the blood of Jesus. आणि येशूच्या रक्ताने तुम्ही पांघरले आहे. Like in the Old Testament, जसं जुन्या करारात. you know, the ark was covered with the pitch, which signifies the blood. आणि जो आर्क होता तो कशाने. Noah's ark, आणि नोहाचा जो तारू होता it was covered with the pitch, with a dambar आणि ते डांबराने ते मडलेला होता. to protect. आणि त्या तारूचं The water रक्षण coming करण्यासाठी inside. जेणेकरून पाणी आत So येऊ शकत. you are under the blood of म्हणून Jesus. तुम्ही येशूच्या रक्ताखाली आहे Amen. See yourself there. आणि स्वतःला तिथे पहा. Forget those people who are removing your eyes. Focus from there outside. आणि त्या लोकांना विसरा ज्याने तुमच्या लक्ष इथून काढून बाहेर लावत आहे. Pray this is not come. Pray that tribulation. आणि It is not coming now. प्रार्थना करा ही गोष्ट येणार नाही, संकट काळ येणार नाही, पण ती गोष्टी आता येत You नाही. cannot stop the tribulation. आणि तुम्ही संकट काळाला येण्यापासून थांबू You शकत won't be नाही. there. Don't worry. तुम्ही संकट काळात नसेल चिंता So करू don't नका. waste your time there. म्हणून तिथे आपला वेळ Look घालवू what God is doing. आणि बघा प्रभू काय So करत. let's come back to this passage. आपण ह्या अध्यायाकडे परत येऊ. So this message is very important म्हणून हा संदेश खूप महत्वाची आहे. because many are not divided. कारण अनेक लोकांनी दुभागले नाही. The works after we are saved, आणि आपलं तारण झाल्यानंतर जी काम आहे they are using those works to be saved. आणि ते आपल्या कामाचा उपयोग करत आहे तारण मिळवण्यासाठी, तारणाला सुरक्षित Many ठेवण्यासाठी. have said, अनेक लोकांनी I'm सांगितलं going through all these trials and tribulations मी सर्व संकटातून जात आहे, क्लेशातून because जात आहे. of my sin in the past. मी भूतकाळमध्ये जी पाप केले त्याच्यामुळे. You know what you believe, आणि ज्या गोष्टीवर तुम्ही you विश्वास got to करा enter into that faith. तुम्ही त्या विश्वासामध्ये प्रवेश करणार. If you believe you are a sinner, जर तुम्ही विश्वास करत आहे तुम्ही पापी आहे you'll sin more. तुम्ही अधिक पाप करणार. If you believe you are righteous, जर तुम्ही विश्वास करत आहे तुम्ही नीतिमान you आहे enter that faith of righteousness, तुम्ही त्या नीतिमत्वाच्या you विश्वासात will प्रवेश see करणार. that sin has no power over you. तुम्ही पाहणार की पापाच्या कुठल्याही सामर्थ्य That's what the तुमच्यावर- Bible says. असं शास्त्र म्हणत आहे You're under grace. तुम्ही कृपेखाली आहात Sin shall not have dominion. आणि म्हणून पाप तुमच्यावर सत्ता गाजवू शकत नाही. Amen. So आमेन. the message of the gospel of grace
will free you from sin. म्हणून कृपेचे जे सुवार्थेचा जो संदेश आहे तुम्हाला पापापासून मुक्त करणार It will not free you to sin, it will free you from sin. आणि तुम्हाला पाप करण्यासाठी मुक्त करणार नाही, पापापासून तुम्हाला So मुक्त be ठेवणार. careful what you hear. म्हणून जपा तुम्ही काय ऐकत आहात. Rightly divide the word of truth. सत्याच्या वचनाला And बरोबर there are तुम्ही some जपा. verses I'll give you which will shock you, आणि असं काय वचने मी तुम्हाला देणार नाही ते तुम्हाला which आश्चर्यचकित many have taken and preached, जे अनेकांनी घेतले आणि प्रचार केले आहेत, which was not for you at all. जे तुमच्यासाठी मुळीच नव्हते. You must know this. आणि तुम्हाला हे समजले पाहिजे. Bible is a progressive revelation. आणि शास्त्र एक प्रागतिक प्रकटीकरण Even आहे. Apostle Paul, आणि प्रेषित पौल when he started, जेव्हा त्यांनी सुरू केला he didn't have all the revelation. त्याला सर्व प्रकटीकरण But नव्हता. as he went forward, जसं तो पुढे गेला God started to open him more and more. आणि देव त्याला अधिक उलगडीच करायला Where लागले. people did, even Peter did not understand many things. आणि पेत्राला देखील अनेक गोष्टी कळले नाही, समजले नाही. So know what to take. म्हणून जाणून घ्या तुम्ही काय And घेतले don't पाहिजे. confuse Christians. आणि ख्रिस्ती लोकांना गोंधळात पाडू नका. The works is for their reward, आणि काम फक्त त्यांच्या प्रतिफळासाठीच आहे, not to be saved आणि तारण or मिळवण्यासाठी keep नाही, them saved. किंवा त्यांना तारणामध्ये सुरक्षित They start ठेवण्यासाठी. with grace ते कृपेने सुरू करतात and then they live by works. आणि मग ते कामानेच जगतात. They don't know they're already saved by grace, आणि त्यांना माहिती नाही कृपेनेच आधीच त्यांचे but तारण they झाले. add works to keep themselves saved. पण ते कामाची भर करत आहे त्यांच्या तारणाला सुरक्षित ठेवण्यासाठी, Instead सांभाळून ठेवण्यासाठी. of believing आणि विश्वास करण्याच्या I'm ऐवजी saved by grace की कृपेनेच माझे तारण in what झाले, Jesus did, येशूने काय केलं त्याच्यामुळे they are adding their works. ते आपल्या कामाची भर करत आहे. Once you're saved, you're saved. एकदा तुमचे तारण झाले म्हणजे तुमचे तारण झाले. Saved means you have become the body of Christ, आणि तारण म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचे शरीर having आहे. the life of आणि Christ. ख्रिस्ताचे जीवन तुमच्यात आहे. Amen. आमेन. Now you're serving God. आता तुम्ही देवाची सेवा करत आहे. Amen. आमेन. Now you serve God in the light. आता तुम्ही देवाची सेवा करत आहे प्रकाशामध्ये. Later on, I'll teach you. नंतर मी तुम्हाला शिकवणार You have to आहे declare this. आणि तुम्ही हे घोषणा केले पाहिजे I serve God. की मी देवाची सेवा You know, it करतो. has got great meaning. आणि त्याच्यामध्ये एक महान अर्थ आहे. I don't serve you, Satan. आणि मी तुझी सेवा करत नाही शैताना. When you work the works of light, जेव्हा तुम्ही प्रकाशाची कामे करतात you serve God. तुम्ही देवाची सेवा When करता. you work the works of darkness, जेव्हा तुम्ही अंधकाराची कामे करता you're actually serving Satan. तुम्ही खरोखरच शैतानाची सेवा करत You आहे. must know this. आणि ही तुम्हाला समजले That's पाहिजे. what Jesus said. म्हणून येशूने The सांगितलं devil is come. शैतान आला Satan आहे. is come. शैतान आला आहे But he has got nothing to do. पण त्याला माझ्या बरोबर काय घेणे देणे नाही. Satan has got nothing to do with you when you do the works of light. आणि शैतानाला तुमच्या बरोबर काय घेणे देणे नाही जेव्हा तुम्ही प्रकाशाचे काम करतात Because तेव्हा. Holy Spirit told me, कारण पवित्र when you आत्म्याने मला do the सांगितलं works of darkness, जेव्हा तुम्ही अंधकाराचे काम करतात you're actually serving the devil. तुम्ही खरोखर शैतानाची सेवा करतात. But don't worry. पण चिंता करू नका. Remember, you can come out of all this. लक्षात ठेवा ह्या सर्व गोष्टीतून तुम्ही Because बाहेर Jesus निघू already शकत. paid for your sin. कारण येशूने आधीच तुमच्या पापांची भरपाई केली आहे. Amen. आमेन. Okay, let's go further. I'll आपण teach you पुढे more. जाऊया Because then you'll be blessed. मग तुम्ही आशीर्वादित होणार. So many people say, I'm going through tribulations because of sin of my past. अनेक लोक म्हणत आहे मी छळातून जात आहे माझ्या भूतकाळाच्या पापामुळे. The first question I want to ask you is आणि this. प्रथम प्रश्न मला तुम्हाला विचारायचा Are आहे. you a believer? तुम्ही विश्वासू आहात? Are you a child of God? तुम्ही देवाचे लेकरू आहात? If you say yes, जर तुम्ही होय म्हणत आहात I know I'm saved, आणि मला माहिती आहे माझे तारण झाले, then where do you get this idea मग तुम्हाला हे विचार कुठून येतो that you have still sin on your back? की अजूनही तुमच्या पाठीमध्ये मागे पाप आहे? It's not in the Bible. आणि ही शास्त्रामध्ये नाही. You do not carry your past sins आणि तुम्ही तुमच्या भूतकाळचे पाप because पाहत they नाही. are being judged at the cross. कारण त्यांची न्याय झाली आहे क्रुसावर. Even the present and the future. आणि वर्तमानाची आणि भविष्याची If you पापे don't देखील. believe that your future sins are paid on the जर cross, तुम्ही विश्वास करत नाही की तुमची भविष्याची पापे Remember क्रुसावर then, भरपाई झाली आहे, मग लक्षात ठेवा every sin that you did after being saved प्रत्येक पाप जे तुम्ही केले तारण झाल्यानंतर is not paid for. मग त्याची भरपाई Because झाली Jesus is not going to come back again. कारण येशू तर परत येणारच नाही. Amen. Amen. Then you have to bear your own sin. मग तुम्हाला तुमच्या स्वतःचे पाप वाहावं लागेल. So anyhow you have to believe. आणि कसंही तुम्हाला विश्वास करावाच Because लागेल. only once Jesus came कारण एकदाच येशू आले and he paid for your sin. आणि त्यांनी तुमच्या पापांसाठी So are भरपाई you केली. going to believe he is paid for your past, present and future? आणि मग तुम्ही विश्वास करत आहे की तुमच्या भूतकाल वर्तमान आणि भविष्याची पापाची भरपाई केली आहे? If don't believe जर तुम्ही विश्वास करत नाही that present and future sins are not paid for, आणि तुमच्या वर्तमान आणि भविष्याची पापाची भरपाई झाली नाही, then you're going to bear it. मग तुम्ही ते सहन करणार.
But that's not the case. पण अशी स्थिती नाही. So praise God. म्हणून प्रभूची स्तुती असो. Jesus has paid for your sin, past, present, and future. आणि येशूने तुमच्या भूतकाल, वर्तमान आणि भविष्याची पापांची So फेड केलेली आहे. you don't have to work म्हणून तुम्हाला काम करायची गरज नाही, for your sin to be forgiven. जेणेकरून तुमची पापांची क्षमा It's होणार. not by works आणि कामाने that you are म्हणत justified की तुम्ही न्यायी होतात or made right. किंवा तुम्ही नीतिमान होतात. It's by faith in Jesus, what He did on the cross for you. आणि ही येशूवर विश्वास आहे की त्यांनी क्रुसावर तुमच्यासाठी काय केलंय Let त्याच्यावर. me give you few more verses आणि अजून काय थोडे थोडे to वचन confirm this. हे गोष्टीला How much time we have? 10 minutes. Okay, 10 minutes now. Okay, let me give some more verses. आणि Okay. अजून काय वचने I'll देतो. continue this message because this is very important मी for हा you. संदेश चालू ठेवणार आहे कारण ही खूप महत्वाची आहे. You can turn the Bible to Ephesians आणि तुम्ही तुमच्या पवित्र शास्त्र एफएसी करा and 4:32. आणि 4:32 कडे You open your Bible, I'll show you. आणि तिथे तुम्ही पवित्र I told you शास्त्र I'll open up many scriptures आणि to show तुम्हाला you. सांगितलं अनेक वचन मी Look तुम्हाला at this verse. दाखवणार आहे. ह्या वचनाकडे All बघा. of you look at this. आणि Verse. सर्वांनी ह्या You वचनाकडे know, बघा. I want to free you. मला तुम्हाला मुक्त करायचं आहे. I want you to live in freedom. माझी इच्छा आहे की तुम्ही स्वतंत्रतामध्ये That's what जगले पाहिजे. Romans 5:1 says. I think it's आणि असं- Romans 5:1. I don't know. आणि I don't रोमकरास remember. 5:1 असं म्हणत आहे. Christ came to free you. आणि ख्रिस्त आले तुम्हाला बंधमुक्त करण्यासाठी, Amen. स्वतंत्र करण्यासाठी. Is it Romans 5:1? Just Galatians 5:1. Just see. Is it Romans 5:1? No, it is No. Galatians 5:1. ह्या स्वतंत्राकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले. गलातीकरास 5:1. Galatians 5:1. गलातीकरास 5:1. ह्या स्वतंत्राकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यात टिकून राहा. Yeah, see, therefore, म्हणून- stand fast in this freedom, in this म्हणून liberty. ह्या स्वतंत्रामध्ये तुम्ही टिकून राहा, दृढ उभे राहा. Amen. आमेन. You stand fast, आणि तुम्ही दृढ उभे राहा, which Christ has made you free. आणि जो ख्रिस्ताने तुम्हाला बंधमुक्त And do केलंय, not enter once again the yoke of bondage. आणि गुलामगिरीच्या जुआखाली पुन्हा सापडू Be नका. careful what people are preaching आणि you. जपा की लोक तुम्हाला काय प्रचार करत आहेत. That's what he told the Galatians. म्हणून गलातीकरास तुम्ही You वाचले know, पाहिजे. Paul was the apostle chosen by God आणि पौल असा प्रेषित होता ज्यांना देवाने निवडले to give the revelation of grace, कृपेच्या प्रकटीकरण देण्यासाठी, which was hidden in the ages, जे युगामध्ये लपले होते, was revealed to Paul. आणि ती पौलाला प्रगट झाली. Amen. आमेन. Don't forget that. आणि हे विसरू नका. Even Paul had a progressive revelation about grace. आणि पौलाला देखील एक प्राकृतिक प्रकटीकरण So- मिळाले कृपेविषयी. You need to know what to take. म्हणून तुम्हाला समजले पाहिजे तुम्ही काय घेतले पाहिजे. Amen. Now read this verse. आणि हे वचन तुम्ही Ephesians 4:32. वाचा. आणि इफ्सी करा 4:32. The first part we'll read. आणि प्रथम भाग आपण, Be kind to one another. आणि तुम्ही एकमेकांबरोबर Now, yeah. उपकारी व कणवाळू व्हा. Now remember, आणि लक्षात ठेवा, Paul is addressing only to believers. आणि पॉल फक्त विश्वासू लोकांना ही गोष्टी We संबोधित करतो. must know this. आपण हे जाणून घेतले To पाहिजे. whom these writers are addressing? आणि लेखक कुणाला ही गोष्टी संबोधित करत आहे. To the Jews यहुदी or लोकांना to the church? किंवा मंडळीला. Now here is addressing to the believers, आणि इथे पॉल विश्वासू लोकांना to the संबोधित करतो. saints. संत लोकांना बोलत आहे. But secondly, पण दुसरी, hear this. आणि ऐका, He is also doing this आणि तो हे देखील करत आहे on a higher level एक उंच श्रेणीवर, than he did to the Corinthians. आणि जिथे त्यांनी करंती लोकांकडेच केला. See, I told you, आणि तुम्हाला सांगितले, even Paul's revelation just went on higher and higher and higher. आणि मी तुम्हाला सांगितले पॉलच्या देखील प्रकटीकरण उंच व उंच व उंच होत गेलं. God doesn't teach everything at one time. आणि प्रभू एका वेळेस सर्व काय आपल्याला So शिकवत know नाही. all this. म्हणून हे So सर्व as नाही. I'm teaching you, get all these points. This is a very important आणि point. जसं मी तुम्हाला शिकवत आहे सर्व बारकाने ऐका, So जेणेकरून तुम्हाला now कळेल. Paul is speaking at a higher level of revelation. आणि पॉल आता प्रकटीकरणाच्या उंच श्रेणीने बोलत आहे. Not that old revelation he had of grace, but आणि- just it was just the beginning time. आणि जुना जो कृपेच्या प्रकटीकरण होता तो बोलत नव्हता. ती सुरुवातीच्या वेळेमध्ये त्यांनी असं In सांगितले, the Corinthians he had the revelation, आणि करंतीकरामध्ये त्याला but प्रकटीकरण now होतं. he's at a higher revelation of the message of grace. पण आता त्याला कृपेच्या उंच प्रकटीकरण मिळालेल्या अधिक प्रकटीकरण मिळाले. Remember always आणि नेहमी लक्षात ठेवा that the epistles of Paul की पौलाचे जे पत्र होते are progressive. ते प्रागतिक होते. Amen. Amen. You must keep this in your mind, आणि ही गोष्टी तुम्ही तुमच्या लक्षात ठेवलेच which पाहिजे. means त्याचा अर्थ आहे you move from the simplistic
to the more in depth. आणि तुम्ही साधे सोपे गोष्टीपासून अधिक गहन गोष्टी खोलीमध्ये जात Look what आहे. he says. आणि बघा He's speaking to the believers. आणि तो विश्वासू Be लोकांना kind to one to another, आणि एकमेकांबरोबर उपकारी tender-hearted, व कणवाळू व्हा forgiving one another, आणि एकमेकांना तुम्ही क्षमा करा, even as God, for Christ's sake, जसं देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केले hath, आणि त्यांनी केले आहे. means past tense, म्हणजे भूतकाल त्यांनी केली आहे already forgiven आणि you. आधीच तुम्हाला क्षमा केली आहे. Are you getting this? तुम्हाला हे मिळत आहे का? Read this again. पुन्हा वाचा. This is for the believers. आणि हे विश्वासू लोकांसाठी This is a आहे. higher revelation हे उच्च प्रकटीकरण of आहे grace message कृपेच्या संदेशाचे, that Paul is preaching now जो पौल आता प्रचार to करत the आहे Ephesian church, एफसी करार and मंडळीला. he's saying, आणि तो बोलत आहे be kind one to another, एकमेकांकडे कणवाळू व्हा, उपकारी व्हा tender-hearted, आणि कणवाळू व्हा, forgiving one another, एकमेकांना क्षमा करा, even जशी as God, देवाने not for your sake, आणि not for your work's sake, तुमच्या कामासाठी not नाही for your performance sake, आणि कृतीसाठी not for नाही, your merit sake, तुमच्या योग्यतेसाठी नाही, for Christ's sake. ख्रिस्तासाठी, ख्रिस्ताकरिता. Remember this. आणि हे लक्षात God घ्या. has forgiven you, देवाने तुम्हाला क्षमा केली आहे. not because of what you do, what he did. तुम्ही काय केलंय, तुम्ही काय करणार आहे त्याच्यासाठी It's नाही, for Christ's sake, आणि ख्रिस्ताच्या साठी, what he did. आणि ख्रिस्ताने काय केलंय God त्याच्यासाठी. has forgiven you, आणि देवाने आधीच तुम्हाला क्षमा past केली आहे. tense, भूतकाळ आहे already. आणि आधीच झालेली आहे. Amen. आमेन. He's already forgiven you. आणि देवाने आधीच तुम्हाला क्षमा केली He's आहे. not waiting आणि देव when वाट you पाहत नाही become right, की कधी तुम्ही योग्य होणार, when you do good works. नीतिमान होणार, चांगलं काम करणार, No, it is not for your sake. आणि तुमच्यासाठी मुळीच नाही. You will boast then. मग तुम्ही बडाई करणार. मेरे कारण प्रभु ने क्षमा किया, मैं इतना महान काम किया, मैं इतना तपस्या किया, मैं ऐसा किया. ये तुम्हारे वजह से नहीं है, प्रभु यीशु के कारण परमेश्वर ने तुमको क्षमा किया ऑलरेडी. आणि आधीच प्रभू येशूसाठी देवाने तुम्हाला क्षमा केली आहे. और क्या रुका है क्षमा मांगने के लिए? Your good works will not help him to forgive you. आणि तुमचं पुण्य काम त्याची मदत करणार नाही तुम्हाला क्षमा Don't करायला. do good works that God will forgive आणि you. पुण्य काम करू नका जेणेकरून ते तुम्हाला क्षमा He करणार. doesn't forgive you based on your performance in your works and a merit. आणि तुमच्या कृती कामामुळे आणि योग्यतेमुळे ते तुम्हाला क्षमा करत नाही. Don't add to his works. आणि त्याच्या कामामध्ये भर घालू नका. His work is holy, perfect, righteous. आणि त्याचे जे काम आहे पवित्र आहे, नीतिमान आहे. God does not look at your works and forgive आणि you. ते तुमच्या कामाकडे बघून तुम्हाला क्षमा करत God नाही. looks at what Jesus did आणि देव बघत आहे की येशूने काय for केलं his sake, आणि त्याच्यासाठी for his sake. आणि त्याच्यासाठी ख्रिस्तासाठी, येशूच्यासाठी He has forgiven आणि you. ख्रिस्तासाठीच त्याने Already. क्षमा केलेल्या आधीच. Amen. आमेन. Are you understanding? मला इथपर्यंत कळत आहे का? You should be the most happiest person. तुम्ही सर्वात आनंदी व्यक्ती असले पाहिजे. You should live in peace, तुम्ही शांतीत राहिले पाहिजे, joyful. आनंदी राहिले पाहिजे. You don't have to have fear. आणि तुम्हाला भीती नसले पाहिजे Oh, I have sinned. की मी पाप Oh, केला, God will punish me. आता ते मला शिक्षा Now देणार, let me do works. आता मी काम Let me करतो, read the Bible. मी वचन Let me go वाचतो, to church. मी मंडळीत Let me जातो, do this. मी हे Oh, करतो, ते man. करतो. It is not for your sake. आणि हे तुमच्यासाठी मुळीच नाही. Even your best acts are like filthy आणि rags तुमच्या उत्तम कार्य देखील घाणेरडी for चिंध्यांसारखं salvation. तारणासाठी. It's like filthy rags. आणि ती घाणेरडी चिंध्यांसारखं आहे. He doesn't accept your works. आणि देव तुमच्या be कामाचा saved. स्वीकार करत नाही तुमच्या तारण होण्यासाठी. Only when you're saved फक्त तुमच्या तारण by His झाल्यानंतर grace, त्याच्या कृपेने you work for rewards. तुम्ही काम करत आहे फक्त प्रतिफळासाठी. Amen. आमेन. Are you understanding this? तुम्हाला इथपर्यंत कळत आहे का? I'm telling you, if you rightly divide the word of truth, आणि मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही सत्याच्या वचनाला बरोबर दुभागले, you live a blessed life, तुम्ही आशीर्वादित जीवन जगा, joyful life. आनंदी जीवन There's जगेल. nothing that you're going to lose. आणि कुठल्याही गोष्टी तुम्ही गमावणार नाही. Amen. Amen. Whether alive or dead, आणि तुम्ही जिवंत आहात किंवा मृत there's आहात, no loss for you. तुमच्यासाठी मुळीच तोटा नाही. In fact, you want to live longer. आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य जगायची जितना इच्छा हो असेल, सकता है ज्यादा जीने का है. आणि जितकं होईल तुम्हाला खुशी से. जगायची इच्छा असेल, आनंद, डर से नहीं है. भीतीने नाही. जल्दी जगह तो अच्छा नहीं. The more you live, the more rewards you're accumulating in heaven. आणि जितकं तुम्ही जगत आहे तितकं अधिक तुम्ही स्वर्गामध्ये प्रतिफळ जमा करत आहे. Amen. आमेन. Your works are not to keep you saved. आणि तुमचं काम तुमच्या तारणाला सुरक्षित ठेवण्यासाठी नाही. If you learn that way, जर तुम्ही अशा प्रकारे you will शिकले, be frustrated. तुम्ही निराश होणार. You will work so much तुम्ही इतकं काम करणार because you will think, to keep me saved, I have to work. कारण तुम्हाला वाटतं माझं तारण सुरक्षित ठेवण्यासाठी मला काम करावं लागेल.
No, no. नाही. See, this is such a confusion among Christians. आणि ही खूप गोंधळ आहे ख्रिस्ती You know, लोकांमध्ये. so many preachers are preaching like that. आणि अनेक प्रचारक असा प्रचार करत It आहेत is robbing your peace. आणि ही तुमची It शांतीची is चोरी robbing करत your freedom. आणि तुमची स्वतंत्रताची चोरी You करत cannot आहे. live joyfully. तुम्ही आनंदी जीवन You जगू cannot शकत live happily. तुम्ही सुखी जीवन जगू What a शकत life. आणि कसं भयभीत जीवन. Some Christians are really आणि frustrated. काय ख्रिस्ती लोक खरोखरच निराश बोला झाले. पहला क्रिस्ती के बनने के पहले अच्छा था, ये क्रिस्ती बनने के बाद तो बहुत ही परेशानी हो गया. Christians are fed up. आणि ख्रिस्ती लोक खूपच They वैतागून say, गेले when we were in the world, we are happy. आणि ते म्हणत होते आम्ही जगात होते तेव्हा आनंदित होते. Now all the joy is gone. आता सर्व आनंदच निघून गेले Every day I आहे. have to work so hard आणि दर वेळेस मला इतकं काम करावं to लागतं keep myself saved. माझ्या तारण टिकून Otherwise I'll ठेवायचं go to hell. नाहीतर मी नरकात Otherwise He will जाणार. not heal me. आणि मग He will मला not आरोग्य bless me. तुम्हाला आशीर्वाद He will देणार not नाही. deliver me. माझी सुटका He'll दूर be करणार. angry at me. तो माझ्यावर रागिष्ट man. असेल. What a life, what a life. आणि किती भयकारक जीवन. Are you understanding this? तुम्हाला इथपर्यंत कळत आहे. Okay, just one word, then I'll give you one or two lines and I'll close. I'll continue with this message. आणि एक दोन ओळी देतो नंतर मी संदेश तुम्हाला नंतर Now पुन्हा look देणार at this verse. What it's saying. आणि ह्या वचनाकडे बघा काय म्हणत आहे. You don't forgive one another आणि तुम्ही एकमेकांना क्षमा केले नाही so that you can be forgiven. आणि जेणेकरून तुमची क्षमा होणार म्हणून. Be very careful in this. आणि तुम्ही एकमेकांना क्षमा You're करत नाही not- जेणेकरून तुमची क्षमा होणार म्हणून. You're not forgiving others आणि तुम्ही इतरांना क्षमा so करत that नाही you are forgiven. जेणेकरून तुमची क्षमा होणार म्हणून. Now let me show you, आणि तुम्हाला दाखवतो the 12 disciples. मी 12 शिष्य Look at their prayer त्यांची back प्रार्थना in Matthew. आणि मत्तेमध्ये त्यांच्या If प्रार्थना. believers catch hold of these kind of scriptures, जर विश्वासू लोक अशा Oh, प्रकारच्या my. वचनाला धरले they will trouble you like anything. मग ते तुम्हाला खूप त्रास देणार ही They वचने. will trouble you, I'm telling आणि you. ते ही वचने तुम्हाला खूप त्रास देणार. If they don't know, जर त्यांना माहिती नाही they'll take this passage आणि ते हे अध्याय घेणार and they will trouble you, confuse you. आणि ते तुम्हाला गोंधळात पाडणार. Look at Matthew 6:15. आणि मत्ते 6:15 कडे बघा. Here it says, आणि इथे म्हणत आहे you have to forgive everybody की तुम्ही प्रत्येक लोकांना क्षमा before केली you can be forgiven. आणि तुमची क्षमा होण्याच्या आधी तुम्ही प्रत्येक लोकांना क्षमा If केली you पाहिजे. don't forgive, जर तुम्ही क्षमा केले नाही God will not forgive ते you. पिताही तुम्हाला क्षमा करणार They नाही. will take the scripture आणि ते हे वचन घेणार and preach. आणि प्रचार करणार. They're very आणि dangerous. खूपच धोकादायक वचन आहे. See, that is very dangerous. आणि खूपच धोकादायक Remember, संदेश आहे. लक्षात ठेवा. Bible is a progressive revelation. पवित्र शास्त्र एक प्रागतिक प्रकटीकरण आहे. Even grace is a progressive revelation. कृपा देखील प्रागतिक प्रकटीकरण If you आहे. take what the disciples said, जर तुम्ही ते गोष्टी घेतली ती yeah, शिष्याने there आधी are many सांगितली Christians who are preaching, आणि असं अनेक ख्रिस्ती प्रचार करत but आहे. be very careful. पण खूप जपा. Let them preach to the unbelievers. आणि अविश्वासू लोकांना ते प्रचार केले ठीक आहे. But to the believers, you need to be very पण careful. विश्वासू लोकांबरोबर तुम्ही खूप जपले So पाहिजे. believers, म्हणून विश्वासू don't take anything. कुठल्याही गोष्टी घेऊ नका. Be very careful. खूप Now जपा. read this verse. म्हणून हे वचन तुम्ही वाचा. Read it for yourself. स्वतःसाठी तुम्ही Look वाचा. what they say. बघा ते काय म्हणत It आहे. is in the Bible. शास्त्रामध्येच लिहिलं I'm not आहे. removing from outside the मी Bible. बाहेरून शास्त्रामधून काढत नाही It कुठल्या is in वचन. your Bible. आणि Open it. तुमच्या शास्त्रामध्येच आहे ते वाचा. Read Matthew आणि 6:15. मत्ते 6:15 परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमच्या पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. My God, that is very dangerous. आणि हे तेव्हा हे खूपच धोकादायक आहे. If you forgive not men their sins or trespasses, जर तुम्ही लोकांची क्षमा किंवा अपराधांना क्षमा चुकांना क्षमा केली नाही neither will your Father आणि तुमच्या पिता देखील forgive your sins. तुमच्या अपराधांची किंवा पापांची Now, क्षमा what are you करणार. going to do? मग तुम्ही काय करणार. Have you forgiven everyone? तुम्ही प्रत्येक लोकांना क्षमा केले का. If not, जर नाही God will not forgive you. देव तुम्हाला क्षमा करणार नाही. God will hold you ते responsible. तुम्हाला जबाबदार ठरवणार. If your sins are not forgiven, जर तुमची पापांची that's how क्षमा people are झाली doing works. म्हणून लोक काम करत आहे कार्य करत So आहे that God forgives them. जेणेकरून देव मला They क्षमा are करतो. living in fear. ते भीतीत जगत आहे. Now, what are you going to say about this? आणि तुम्ही याविषयी काय बोलणार. So you must be very careful whether they are speaking to you
आणि तुम्ही जपले पाहिजे ते तुमच्याशी बोलत आहे, the church, मंडळीशी बोलत आहे under the covenant of grace, आणि कृपेच्या कराराखाली or बोलत are आहे, they speaking to the nation of Israel? किंवा ते इस्रायलच्या राष्ट्रासाठी बोलत आहे. See, anyone opens the Bible आणि कुणी शास्त्र उघडतो and they preach. आणि ते प्रचार If you करतात. don't forgive, जर तुम्ही क्षमा केले नाही, God will not देव forgive. तुम्हाला Oh क्षमा my. करणार नाही. अरे ऐसा डर जाएगा लोग तुमको, ऐसा प्रीचिंग दिया तो. This was written to the nation of Israel आणि ही जी वचन होते इस्रायल under राष्ट्रासाठी the लिहिले, law. नियमशास्त्राखाली लिहिले Do गेले. you see the difference? तुम्ही फरक पाहिले का? Look what Paul said आणि बघा पॉल काय in म्हणतो Ephesians 4:32. इफ्सी करार 4:32 मध्ये, Forgive one another, एकमेकांना क्षमा करा not so your sins will be forgiven. जेणेकरून तुमची पापांची क्षमा होणार म्हणून Even नाही. as God, for Christ's sake, I explained to you very well, has forgiven you already. जसं देवाने ख्रिस्तासाठीच तुम्हाला आधीच क्षमा केलेली If आहे. God has already forgiven तर you, देवाने आधीच तुमची क्षमा where is the केलेली आहे. question of God will forgive you and you forgive others? आणि मग हे प्रश्न कुठे येणार, किंवा जेव्हा तुम्ही इतरांना क्षमा करणार तेव्हाच देव तुम्हाला क्षमा करणार, ही प्रश्न कुठून येतो? Hello? Are you understanding? तुम्हाला कळत आहे का? Don't go by externals आणि बाहेरच्या गोष्टीने जाऊ नका. because they are wearing this dress or they are in the TV or the live. No, we must that all keep it separate. ते वस्त्र घालत, चांगलं वस्त्र घालत आहे, टीव्हीवर आहे, हे गोष्टी तुम्ही वेगळंच ठेवा. Before the mystery of the cross was revealed to Paul, आणि क्रूसाचे रहस्य पौलाला प्रगट करण्याच्या आधी forgiveness came to Israel आणि क्षमा आली इस्रायलला, only if they forgave others. आणि क्षमा इस्रायलला प्राप्त झाली फक्त जेव्हा त्याने इतरांना क्षमा केले Their तर. forgiveness त्यांची क्षमा, was conditional त्यांची क्षमा एक अटीवर होता, to their obedience. त्यांच्या आज्ञाधारकपणाकडे. Our forgiveness आमची क्षमा in the dispensation of grace कृपेच्या कालावधीमध्ये has nothing to do with the obedience or disobedience. आणि आपल्या अवज्ञा किंवा आज्ञाधारकपणा बरोबर काय घेणे देणे You नाही. have believed in Jesus. तुम्ही येशूवर विश्वास केला आहे. So that's why look at Apostle Paul and look at these 12 disciples. आणि म्हणून प्रेषित पौलाकडे आणि या 12 शिष्यांकडे बघा. So don't say it is in the New Testament. Yes, it is in the New नवीन Testament. करारातच आहे. लोक बोलेल पण नवीन करारातच आहे. I'm not talking about Old मी Testament. जुन्या कराराविषयी बोलत नाही. Pastor, नया करार में, हाँ नया करार में वो. होय, नवीन करारातच ही वचन आहे. You know, when people open the Bible, जेव्हा लोक पवित्र शास्त्र उघडतात, Matthew, मत्तई नया करार. नवीन करार आहे. ऐसा नहीं है. असं नाही. Some things I don't want to tell you now, which will shock you. आणि काय गोष्टी मला आता तुम्हाला सांगायच्या नाही जेणेकरून तुम्हाला धक्का You बसेल. know, someone asked me, कोणी मला विचारले, if the Lord's Prayer, did Jesus pray? आणि प्रभूची प्रार्थना, येशूने प्रार्थना केली का? You know, he taught the disciples to pray. आणि येशूने शिष्यांना शिकवले प्रार्थना Did करायला. he pray what he told them to pray? आणि येशूने ती प्रार्थना केली का जो त्यांनी शिष्याला सांगितलं प्रार्थना करायला? Do you want to know that? आणि तुम्हाला हे जाणून घ्यायचं But I आहे. don't want to preach to you now because you'll be shocked. मला ते प्रचार करायचा नाही कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल. I will teach you another message. दुसऱ्या संदेशमध्ये तुम्हाला प्रचार करणार, Okay, so शिकवणार. did you see in this verse? आणि तुम्ही या वचनात It पाहिले is in का? the New Testament. हे नवीन करारातच If you आहे. don't forgive, जर तुम्ही क्षमा केले God नाही, will not forgive. देव तुम्हाला क्षमा करणार So नाही. don't think, amen. आणि You know, आमेन, आमेन believers असं are so आणि immature. ख्रिस्ती लोक इतकं अप्रौढ आहे. You know, I've seen on the आणि Facebook. मी फेसबुकवर पाहिले आहे. थोड़ा सा डरावना मैसेज देकर amen. God नरक में भेजेगा. Amen. For anything, amen मतलब you receive it. आमेन म्हणजे तुम्ही त्या गोष्टीचा You are स्वीकार, entering into it. तुम्ही त्या गोष्टीमध्ये प्रवेश करतात. It is the most dangerous. हे खूपच धोकादायक गोष्टी आहे. Don't think because you know to read and write you can preach. No. असं नाही तुम्हाला लिहिता येत आहे, वाचायला येत आहे म्हणून तुम्ही प्रचार करू शकत आहे असं नाही. Leave it to the teachers. आणि ते शिक्षकांच्या हाती द्या. But those who are believers, पण जे विश्वासू आहे, preach to the unbelievers. अविश्वासू लोकांना Let प्रचार them be saved. त्यांच्या तारण होऊ द्या. But don't confuse. मग पण गोंधळात पाडू नका. Because, you know, the immature believer, they say, वचन में है क्या? अरे, वचन में है. फिर बराबर बोलता है, amen. नया वचन में, नया करार का है. Correct. Very correct. You're wrong totally. Absolutely wrong. तुम्ही पूर्णपणे चुकात आहे. Share this message. हे जे संदेश आहे तुम्ही शेअर करा. I'm going to open up many आणि revelations. मी अनेक प्रकटीकरण उलगडीच करणार But आहे. share it with the believers. पण विश्वासू लोकांबरोबर शेअर करा. Let them know it. त्यांना हे माहिती पडू द्या. So, did you see this? म्हणून तुम्ही इथपर्यंत पाहिले का? Now, I want to stop here because if I give more,
you will not understand much. मला इथे थांबायचं, कारण जर मी अधिक दिले But तुम्हाला I कळणार will नाही. continue tomorrow. Tomorrow is Sunday, no? Yeah, tomorrow I am coming. उद्या मी येत आहे सकाळी, But I will shock you with many things. पण अनेक गोष्टी बोलून मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार, I पण will give you from the मी scriptures. तुम्हाला शास्त्रामधूनच देणार. You can open the Bible and read it. तुम्ही पवित्र शास्त्र उघडून ते वाचू शकत आहे. Amen. Don't live a confused life. गोंधळलेलं जीवन जगू नका. You're a child of God. तुम्ही देवाचे लेकरू आहात. Amen. आमेन. Don't just hear anything. आणि कुठल्या एक गोष्टी ऐकू It नका. is good that Christians are preaching. आणि चांगली गोष्ट आहे की ख्रिस्ती लोक प्रचार करत As आहेत. long as they're preaching, it's okay. जोपर्यंत ते प्रचार करत आहे ठीक आहे, But they are trying to teach. पण जे शिकवायचा प्रयत्न They'll करतात confuse Christians. आणि ते ख्रिस्ती लोकांना गोंधळात पाडत आहे. I've seen they're taking any message. आणि मी बघत आहे ते कुठल्याही At least संदेश- this is in the New Testament. कमीत कमी ही नवीन करारात आहे. They take from the Old Testament. आणि ते जुन्या करारामधून गोष्टी घेतात. It's a progressive revelation. आणि पवित्र शास्त्र एक प्रागतिक Even in प्रकटीकरण. Paul's revelation, it's progressive. आणि पौलाच्या प्रकटीकरणामध्ये देखील प्रागतिकच आहे. So there are many things I'll open up आणि अनेक गोष्टी मी उलगडीच and you'll करणार be shocked. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल What you were believing so many years. की एवढ्या वर्षापर्यंत तुम्ही काय विश्वास करत होते. Amen. Amen. You know, I don't want to open up very quickly, आणि खूप लवकर मला उघडायचं नाही, but it'll take time for you to understand. कारण वेळ लागेल तुम्हाला समजण्यासाठी. Okay, I end up here. I'm so happy for you. मी तुमच्यासाठी खूप आनंदित आहे. We share this with everyone. आणि हा संदेश प्रत्येक Let it लोकांबरोबर go all out. आणि सर्वत्र हे संदेश जाऊ द्या. Amen. आमेन. This you're doing for rewards, आणि हे जे काम तुम्ही करत आहे प्रतिफळासाठीच not करता. to be saved आणि तारण टिकून ठेवण्यासाठी नाही, or keep yourself to be saved. किंवा तुमच्या तारण सांभाळून ठेवण्यासाठी नाही. No, no, नाही. no. It is for Christ's sake God आणि has forgiven you, ख्रिस्तासाठीच देवाने तुम्हाला क्षमा केली. not for your sake, तुमच्यासाठी not नाही, because how तुमच्यासाठी holy नाही. you are. किती पवित्र तुम्ही आहात म्हणून नाही. The blood of Jesus has made you holy, आणि येशूच्या रक्ताने तुम्हाला पवित्र not केले. your works. तुमच्या कामाने नाही. Amen. आमेन. Know these truths आणि हे सत्य तुम्ही जाणून घ्या and live joyfully. आणि आनंदी जीवन तुम्ही जगा. Okay, so how are you? Many people are there. You know, some people have said, Pastor, you didn't call my name. हे काय लोक म्हणत आहे, पास्टर तुम्ही आमचे नाव घेतले नाही. Yeah. Okay. Manali, Banti, Mahima. You also tell. Because many people want. Jayan, Mahima. Tribhuvan, Arshu, मनाली पिल्ले, Em Lata, जयंत Mahima, हेमलता पिल्ले, Richardson, Pari, good. अमृता, Amruta, Sagar Sagar, Khude. Mahima. You know, today I was teaching you. I know I wanted to preach, but sometimes I thought of teaching you मला प्रचार करायचा होता, पण मी तुम्हाला शिकवण दिले, because there are some who are new. कारण असं काही लोक आहेत जे I know, नवीन आहे, and that's why I thought of preaching. म्हणून मी विचार केला But प्रचार. then I saw that so many are teaching something wrong मग मी पाहिले अनेक लोक चुकीच्या शिकवण देत आहेत and confusing many आणि Christians. अनेक ख्रिस्ती लोकांना गोंधळात पाडत आहेत. Amen. आमेन. You're holy because of the blood of आणि Jesus. तुम्ही पवित्र आहे येशूच्या रक्तामुळे. Okay, so share with everyone. म्हणून प्रत्येक लोकांबरोबर हे I'm संदेश happy share for you. आणि मी तुमच्यासाठी आनंदित We are आहे. praying for you. मी रोज तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. Praise God, we love you प्रभूची स्तुती असो, आम्ही because we are all the तुमच्याबरोबर. family of God. कारण आम्ही सर्व देवाचे कुटुंब So आहे. don't fear. म्हणून भीती बाळगू You नका know, don't be troubled आणि तुम्ही Don't take गोंधळात जाऊ नका, tension टेन्शन घेऊ that नका you have to work hard, work hard, की work hard. मला काम करावं लागेल, खूप इसके लिए परिश्रम बहुत लोग करावं. रुके कभी चर्च जाने का काम करने का क्या प्रभु गुस्से में रहेगा ऐसा कुछ नहीं. Okay, let me pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Okay, come, let's pray. पण प्रार्थना करूया. Yeah, we too are missing you all. आम्ही सर्व देखील तुम्हाला सर्वांना Keep चुकवत आहोत praying आणि आमच्यासाठी that we'll प्रार्थना start करा our fellowship once again. की पुन्हा आम्ही आमच्या सहभागिता परत सुरू Amen. करू. Okay, let's pray. पण प्रार्थना करूया. Father, I want to thank you पिता तुला धन्यवाद for देतो all these wonderful saints. त्या सर्व सुंदर संतांसाठी. We have a wonderful life, Lord. आणि आमच्याकडे सुंदर जीवन आहे. Whether we live here आम्ही इथे or राहू whether we go to heaven, किंवा आम्ही स्वर्गात जाऊ, we are blessed. आम्ही आशीर्वादित आहे. Everything God has done प्रत्येक गोष्टी देवाने केला for us आमच्यासाठी in Christ ख्रिस्तामध्ये and for Christ's sake, आणि ख्रिस्तासाठी. thank you, Father, धन्यवाद. that you forgave us ख्रिस्तासाठी तुम्ही आम्हाला क्षमा केली. because of what Jesus did. येशूने काय केले आहे त्याच्यामुळे. All this is grace. ही सर्व कृपा आहे. Thank you, Father.
धन्यवाद. Father, I thank you for each and everyone who has come on this line. एकूण एक व्यक्ती जे ऑनलाईन वर आले आहे त्यांच्यासाठी धन्यवाद देतो. I bless them मी त्यांना आशीर्वाद in देतो Jesus' name. येशूच्या नावात. If any messages are brought in bondages जर कुठल्याही संदेशाने त्यांना or बंधनाखाली आणले confusion किंवा त्यांना गोंधळात पाडले or आहे fear, किंवा भीती आणली आहे, I free them in Jesus' मी name. त्यांना बंधमुक्त करतो येशूच्या नावात. God does not want his children to live in fear देवाची इच्छा नाही की त्याची लेकरे भीतीखाली जगावी or in bondage. किंवा बंधनाखाली. He has freed us त्यांनी आम्हाला मुक्त and he केलं says, don't enter back into आणि bondage. म्हणत आहे परत बंधनात तुम्ही सापडू नका. That means it is possible we enter into bondage. आणि शक्य आहे की आम्ही बंधनात परत जाऊ शकतो. Thank you, Father, for this धन्यवाद. wonderful message. धन्यवाद पिता या सुंदर We see संदेशासाठी. how precious our Lord Jesus is. आम्ही पाहिले की किती मूल्यवान आमच्या प्रभू येशू For आहे. his sake, त्याच्यासाठी I'm forgiven. माझी क्षमा झाली I'm आहे. blessed. मी I'm आशीर्वादित आहे. healed. मी I'm आरोग्यात आहे. delivered. माझी सुटका Thank झाली you. आहे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Father, I pray for them now. पिता त्यांच्यासाठी Any प्रार्थना करतो. kind of sickness and disease कुठल्याही प्रकारचे आजार किंवा रोग be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Any mental spirits troubling their minds कुठलाही मानसिक आत्मा जो त्यांच्या मनाला त्रास देत be आहे, free in Jesus' name. मोकळे हो येशूच्या नावात. Be healed in Jesus' name. आरोग्यदायी हो Be येशूच्या नावात. delivered in Jesus' name. सुटका पाहो I येशूच्या नावात. declare peace in their life. मी त्यांच्या जीवनात शांतीची घोषणा करतो. Father, we know that, Father, during this time, पिता आम्हाला माहिती आहे, या वेळेमध्ये I pray and प्रार्थना declare करतो आणि घोषणा that करतो those who don't have a job, की ज्या लोकांकडे नोकरी let them नाही get the best job त्यांना उत्तम नोकरी मिळू दे, with good salary, उत्तम पगाराने good place, आणि चांगलं in Jesus' name, पदवी मिळू दे येशूच्या नावात. because this is God's time. कारण ही देवाची वेळ आहे. Thank you, Father. I धन्यवाद bless पिता. their little children. मी त्यांच्या लहान लेकरांना Virus, आशीर्वाद. I command you, विषाणू तुला आज्ञा देतो, you cannot enter into these families. तू ह्या कुटुंबामध्ये प्रवेश करू Leave शकत our नाही. nation. आमच्या राष्ट्राला सोडून Be जा. gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Amen. आमेन. Thank you, Father. धन्यवाद. You know, this is the time to declare. आणि ही वेळ आहे जाहीर I want करायला. to tell you, मला तुम्हाला सांगायचं आहे, keep declaring. घोषणा करत राहा. This is God's time. ही देवाची वेळ आहे, It's not the devil's time. ही शैतानाची वेळ नाही. If you don't use this time properly जर तुम्ही या वेळेच्या बरोबर उपयोग केला नाही, by declaring, घोषणा करून, you will lose the blessing. मग तुम्ही आशीर्वाद This गमावणार. is time that the Christians must be blessed. आणि ही वेळ आहे जिथे ख्रिस्ती लोक आशीर्वादित So झाले. those who don't have a job, म्हणून ज्या लोकांकडे नोकरी नाही, declare and decree every day. आणि रोज घोषणा करा आणि जाहीर करा What you want, तुम्हाला काय I पाहिजे. declare आणि मी घोषणा करतो, this job, ही नोकरी this salary, आणि ही पगार in Jesus' name. येशूच्या नावात. I declare blessing आणि मी आशीर्वाद घोषणा in करतो Jesus' name. येशूच्या नावात. I enter into all that God has for this new time in Jesus' name. आणि ह्या नवीन काळामध्ये देवाची जी इच्छा आहे त्याच्यामध्ये मी प्रवेश करतो You know, येशूच्या नावात. God's desire this time is to bless you. आणि देवाची इच्छा ह्या वेळेस आहे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. But heaven's protocol is पण स्वर्गाचे नियम आहे you have to enter. तुम्ही प्रवेश केले पाहिजे. You're not robots. आणि तुम्ही यंत्र नाही, That's why faith is required. म्हणून विश्वास लागते. That's very important. I'll teach you. म्हणून विश्वास खूप महत्वाची आहे तुम्हाला शिकवणार. You have to ask तुम्ही मागितलेच पाहिजे or believe. किंवा विश्वास केले पाहिजे. That's very important. ही खूप महत्वाची आहे. You know, don't say automatically God will give. No, no, आणि असं no. बोलू नका आपोआप प्रभु मला सर्व देणार. तुम्ही घोषणा केले पाहिजे, जाहीर केले Faith पाहिजे, means मागितले you're पाहिजे. not puppets. आणि विश्वास म्हणजे तुम्ही काय कठपुतली नाही. नहीं हाँ कठपुतली कभी प्रभु देगा चाबी घुमाए तो हंसेगा चाबी घुमाए तो रोएगा ऐसा नहीं है हम इसके लिए विश्वास लगता है अपने को मगर विश्वास का हमारा काम पे नहीं है प्रभु का कृपा पे Amen. So declare everything I am blessed. म्हणून दररोज घोषणा करा मी आशीर्वादित आहे. Amen. आमेन. Okay. That's all for today. आणि एवढंच And आहे आजसाठी. God bless you all. देव तुम्हाला We सर्वांना love you. आम्ही तुमच्यावर प्रीती Come करतो. tomorrow उद्या या morning सकाळी and let me know what message you want. आणि मला कळवा कुठला संदेश. And I'm तुम्हाला- reading all your comments. आणि तुमच्या सर्व कमेंट्स मी Do वाचत you want आहे. me to continue this? तुम्हाला पाहिजे की मी हा संदेश चालू Do you ठेवला want the new time we're living in? आणि तुम्हाला पाहिजे की नवीन काळात जे Or आम्ही do you जगत आहे want तो to संदेश, hear about the afterlife, की तुम्हाला नंतरच्या जीवनाविषयी which ऐकायचं I've आहे? left all this जे मी half of I've done? अर्ध मध्ये सोडून ठेवलेलं आहे. Let me know by your comments आणि तुमच्या कमेंटद्वारे मला कळवा. and share it with everyone. आणि प्रत्येक लोकांबरोबर हा संदेश शेअर Thank करा. you so much धन्यवाद and good night. आणि शुभरात्री.